शरणं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरिः ॐ श्री गणेशाय नमः। हरिः ॐ श्री सरस्वतेय नमः। हरिः ॐ श्री भागवत महापुराणाय नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव बोला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान श्री भागवत महापुराण की जय। उपस्थित भाविक सज्जन तथा भक्तिमती माता, आपल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पहिलं पुष्प गुंफण्याचा योग श्रीमद भागवत कथा संकीर्तन 7 दिवस सत्संग करण्याचा योग प्राप्त होतो। पहिल्या दिवशीचं पहिलं पुष्प गुंफत असताना श्रीमद भागवत महापुराण पहिला अध्याय पहिला श्लोक पहिल्या सत्रामध्ये
सुरुवातीलाच भागवतामध्ये मंगलाचरण आलेला आहे. मंगलाचरण या शब्दाचा अर्थ आहे मंगल अधिक आचरण. मंगल म्हणजे चांगलं आणि आचरण म्हणजे वागणूक. मग चांगली वागणूक याला मंगलाचरण असं म्हटलं सुरुवातीला. मग भागवतामध्ये प्रत्येक कथेला अनुसरून ज्यांनी ज्यांनी जीवनात चांगलं केलं, आचरण चांगलं सांभाळलं, अशांचा उद्धार झाला, मोक्ष मिळाला, भगवंताच्या सोबत राहिले आणि त्यांना सद्गती मिळाली. ज्यांनी आचरण बिघडवलं, ज्यांनी भगवंताचा विरोध केला, जीवनामध्ये कधीही मंगलता पाळली नाही, अशांची उदाहरणं दिले. मग त्याचे उदाहरणं, दृष्टांत, सिद्धांत असे पुरावे श्रीमद भागवताच्या माध्यमातून माणसाला सुख देणारे आणि दुःख देणारे, सुखातून दुःखात नेणारे आणि दुःखातून मुक्तता करून सुखात आणणारे असे दृष्टांत भागवतात आहेत. मग आपल्याला सगळ्यांना सुख पाहिजे आहे, दुःख निवृत्त व्हायचं आहे, याच्याकरता श्रीमद भागवताची कथा आहे. आणि ही कथा 7 दिवस आपण अनेक महाराजांच्या मुखातून अनेक ठिकाणी अनेक वेळेला आपण श्रवण केलेली आहे. कथा एकच आहे, ग्रंथ तोच आहे, पण वक्ता बदलला जातो आणि श्रोते तुम्ही तेच आहात. वक्ता बदलला की फक्त काय होते, दृष्टांत सिद्धांत अभ्यासपूर्ण जशी जशी त्याला कथा सांगता येईल, त्या कथेला अलंकारित करता येईल. ज्ञानोबारायाची असलेली गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबारायाचा गाथा म्हणजे तुकाराम गाथा, इतरही ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानोबारायाच्या हरिपाठासहित सर्व संतांचे पुरावे देऊन, अभंगाचे पुरावे देऊन, संस्कृतचे श्लोक सांगून आणि त्या माध्यमातून सिद्धांत नाही पटला तर दृष्टांत आणि दृष्टांतापेक्षाही सोपं करून सांगण्याचं काम प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार करत असतात. त्यातलं बहुतेक 75% ते 90% तुम्हा आपल्याला माहीतच असते, फक्त ते सांगता येत नाही आणि आम्हाला सांगता येते. बस हाच बदल आहे. म्हणजे मी थोडा वर बसलो, तुम्ही 2 फुटानं खाली बसले. श्रोता आणि वक्ता 7 दिवसाचा अधिकार समान आहे. श्रोत्यालाही फळ आहे, वक्त्यालाही फळ आहे. पण या दोन्ही गोष्टी फळाला येण्याकरता कोणतरी त्या ठिकाणी तो फळाचा वटवृक्ष लावला पाहिजे. आणि हा कल्पतरू वटवृक्ष भागवत रूपी 7 दिवस ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्याकरता आता सुरुवात झालेली आहे. हो, सर्व परिचित या पंचक्रोशीतील नव्हे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवतकार, सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या सौभाग्यवती रेखाबाई विठ्ठलरावजी अंबुलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने श्रीमद भागवत कथेचं आयोजन. मनातला संकल्प असतो आपण काहीतरी केलं पाहिजे आणि केल्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याला म्हणतात मनोरथ. मग श्रीमद भागवत कथा म्हणजे कल्पतरू वृक्ष आहे. परिपक्व दशेला आलेलं फळ आपल्याला जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपल्या संसारातील अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि अत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देणारा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ. मग आता दुःख एक प्रकारचं नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे. मग यांच्या जीवनात दुःख आहे म्हणून त्यांनी कथा लावली असंही नाही, कारण त्या माऊलीनं जीवनभर परमार्थामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, भजन, गायन याच्याशिवाय काहीच केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या परिचयाच्या उक्तीनुसार मी सांगतो की एकदम स्वज्वळ, प्रांजळ आणि मन मिळावू एकदम लवचिक स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणजे आमची रेखाबाई होती. आणि रेखाबाईनं पारमार्थिक जीवनामध्ये आपला पूर्ण आयुष्याचा उर्वरित शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी घालवला. म्हणजे जेमतेम संपूर्ण अंबुलकार परिवारामध्ये एक आगळं वेगळं रत्न म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक केलं. आजही महाराष्ट्रामध्ये रेखाबाई नाहीत म्हणून बरेच जणांना नवरात्रात आठवण येत असेल, कारण नवरात्रामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम भागवताचे त्यांचे नेहमी दूरदूर असायचे. मी सुद्धा अमरावतीपर्यंत आणि वाशिम जिल्ह्यापर्यंत माझ्या भागवत कथेत त्यांना मी बरेच वेळेला बोलावत होतो. आणि अशा पद्धतीनं आमच्यावरही सुद्धा रेखाबाईंनी मुलाप्रमाणे प्रेम केलं. संप्रदायामध्ये राहत असताना ज्ञानाचा अभिमान, ज्ञानाचा गर्व, अहंकार, ताठपणा माणसाला निर्माण होतो. आणि त्या माध्यमातून ते माऊली अशी होती, एवढं कीर्तन करू नये, एवढं भजन सुंदर म्हणू नये, भागवत कथा करूनही मनामध्ये
हो, तीळ मात्रही अभिमान नव्हता, असं जीवन त्या माऊलीचं होतं. तुम्ही आपण अगदी जवळून पाहिलं आणि मुलीच्या आणि जावई बापूच्या मनात संकल्प निर्माण झाला. त्याचप्रमाणे आमचे असलेले वडीलस्थानी श्री विठ्ठलरावजी अंबोलकर यांच्याही मनातला हेतू पूर्ण होण्याकरता गेल्या 1-1.5 वर्षापासून चालू होतं की आपण भागवत केलं पाहिजे. पण अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, काही व्यत्यय येतात. पाहता पाहता या महान पर्वणीत असा योग जुळून आला. ही पर्वणी साधी नाही. हा महिना कार्तिक मास आहे. एवढंच नाही, चातुर्मास चालू आहे. एवढंच नाही, तर आपल्या 12 महिन्याचं सुख ज्या ठिकाणी येऊन थांबतं, 12 महिन्यात आपण जेवढं करतो त्या दुःखाला संपवण्याकरता जो दिवस वर्षातून एकदा प्राप्त होतो त्याला आपण दिवाळी म्हणतो. प्रत्येकाच्या जीवनात 1 महिन्या आधीपासून एवढे आपण कामाला लागतो. कशा करता? दिवाळीच्या दिवसाची आतुरता असते. तो दिवस म्हणजे दिवे लावणे नाही, तो दिवस म्हणजे सगळ्या गोष्टी प्राप्त होण्याकरता वर्षभर त्या साठवून आपल्याला पुरण्याकरता असतो. तो दिवाळीचा दिवस असतो. लक्ष्मीचा प्रवेश आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या संसारात असतो, प्रत्येकाच्या गृहस्थी जीवनात असतो आणि प्रत्येकाला सुख पाहिजे आहे म्हणून तो क्षण आपल्या जीवनात असतो. नुकतेच आता दिवाळीचे दिवस चालूच आहेत. कार्तिक संपेपर्यंत दिवाळी आहेच, अशी आनंदाची दिवाळी. पण वारकरी संप्रदायाच्या नुसार जर पाहिलं तर संत महात्मे भेटले म्हणजे दिवाळी, कथा कीर्तन ऐकलं म्हणजे दिवाळी, आणि संतांच्या संगतीत संकीर्तन श्रवण केलं आणि भागवत श्रवण केलं, भगवंताची संगती 7 दिवस धरली, याच्यापेक्षा मोठी दिवाळी कोणतीच नाही. अशी असलेली दिवाळी, म्हणून त्या ठिकाणी दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील भेटतील. पण हे कधी भेटतील? अमूप जोडिल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याशी नाही लेखा. आपलं सुख, आपलं पुण्य जर एकत्र आलं तर संतांची भेटी, भगवंताचं असलेलं चरित्राचं वर्णन, नाम संकीर्तन, साधूची संगती, सत्संग आपल्याला प्राप्त होतो. असा योग तुम्हा आपल्याला, आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या या क्षेत्रामध्ये, पुण्य पावन नगरीमध्ये, समर्थ गजानन महाराजांच्या कृपक्षेत्राखाली आणि सोपीनाथ महाराजांच्या साक्षीने महादेवाच्या दरबारामध्ये तुम्ही आपण या ठिकाणी विराजमान झालो. म्हणून पहिलं पुष्प गुंफण्याचा योग. कोणतं नगर आहे? मोदीनगर. मोठा आहे मग मोदीनगर. मी एकदा कीर्तनाला आलो होतो तिकडे, ते मारुतीचं मंदिर आहे पुढे इकडे, वैकुंठवासी लक्ष्मीनारायण महाराज दायमा यांचं भागवत होतं. या गोष्टीला झाले असतील 15-17 वर्षे, 17 वर्ष झाले साधारणतः. दायमा महाराजांचं भागवत होतं ती. त्यावेळेला एकदा कीर्तनाला आलतो मी, नवीनच कीर्तनकार सुरू झालो होतो. मग तिथं बोलावलं होतं महाराजांनी, त्यांचं भागवत असायचं. आणि इकडे मंदिरावर येण्याचा हा दुसऱ्यांदा योग. एकदा तेरवीच्या कार्यक्रमासाठी इथं आलो होतो आणि यावेळेला भागवतावर येण्याची संधी मला प्राप्त झाली. या ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजक सौभाग्यवती शीतलताई आणि त्यांचे मालक, मला त्यांचं नावही माहीत नाही, प्रवीण भाऊ लुदरकर. मी माझ्या फोनमध्ये रेखाबाई यांचे जवळ असा नंबर सेव्ह करेला आहे, म्हणजे रेखाबाईच्या परिचयाच्या माध्यमातून द्यायची जवळ. आता या 2-4 वेळेत फोनवरही मेसेज पाठवले ते, पण नाव विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. पत्रिका पाहिली पण ते नावही लक्षात राहिलं नाही. अशा पद्धतीनं हा योग जुळून आला. कसा आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळून येण्याकरता आमच्या प्रवीण भाऊनं केलं, शीतलबाईनं केलं, किंवा आमच्या विठ्ठलरावांनी केलं म्हणून हे घडलं असं नाही. हे ज्यांच्या स्मरणार्थ, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण करतो त्यांचंही पुण्य असायला पाहिजे, त्यांचं पुण्य होतच. म्हणून हा योग सगळा जुळून आला. पाहता पाहता तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती देऊन 7 दिवस आम्हालाही कथा श्रवण करण्याकरता मिळेल म्हणून तुमचंही प्रेम
सगळ्यांनी त्या ठिकाणी रेखाबाईच्या श्रीमद भागवत सप्ताहाच्या निमित्ताने वेळात वेळ काढून, आता पहिला दिवस आहे, हळूहळू सुरुवात झाली, उद्या दुसरा दिवस, 7 दिवसपर्यंत दुपारचा वेळ आहे. तसं जर पाहिलं तर दुपारचा वेळ म्हणजे तुमच्या आमच्या साधारणतः विश्रांतीचा वेळ आहे. पण 7 दिवस मी जे मंदिराच्या आजूबाजूला आहेत अशा मंडळींना झोपू देणार नाही. त्याबद्दल मी सर्वांना क्षमा मागतो की 7 दिवस 1 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत हो झोपायचंच नाही, त्या भगवंताची कथा ऐकायची. हो, जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो रोवत है, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. म्हणजे जो जागे असतो ना त्याला काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि जो झोपेतच राहतो त्याला काही प्राप्त होत नाही. हो, बुंदी आणि बुद्धी हे शब्द जवळच आहेत. अनुस्वार टाकला की बुंदी आणि अनुस्वार काढला की बुद्धी. मग इथं सगळेजण आपण बसलेले आहोत, पण बसेल असून उपयोग नाही. जे जागी आहेत ते बुद्धीच्या पंक्तीत जातील, आणि जे झोपेला आहेत ते कोण्या पंक्तीत बसतील? मग बुंदी पाहिजे का बुद्धी पाहिजे? मग अशी पंगत बसल्यानंतर आपण कोण्या पंक्तीत बसायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण ज्ञात मंडळी आहात, अनेक कथा कीर्तनकार महाराज मंडळी यांच्या मुखातून भागवत कथा कीर्तन श्रवण करणारे आहात. मी तुमच्या पुढे 7 दिवस तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता नाही, तुम्हाला किंबहुना उपदेश करण्याकरता तर मुळीच या ठिकाणी बसलेला नाही. परंतु आपण काहीतरी ज्ञान चर्चा केली पाहिजे, श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. माझंही सुद्धा या विशेष पर्वणीमध्ये कथेचा योग आणि आपल्या पुण्य पावन नगरामध्ये समर्थ योगी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये मला ही संधी प्राप्त झाली, माझं अवभाग्य समजतो. आणि या कार्तिक मास पर्वणीत कथा आपण या ठिकाणी करतो ना, हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरला, हा सोहळा श्री क्षेत्र आळंदीला, आणि हा सोहळा सध्या श्री क्षेत्र रुक्मिणीचं माहेर कौंडण्यपूरला, या 3 क्षेत्रावर चालू आहे. आणि चौथा आपलं असं क्षेत्र आहे की विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र शेगाव आहे. आणि गजानन महाराजांच्या कृपेने आणि सोपीनाथ महाराजांच्या कृपा क्षेत्राखाली आणि रेखाबाईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सप्ताहाचं आयोजन आहे. आणि 7 दिवस कथा पाहणार आहोत आपण. त्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा म्हणजे काय, कथा काय करते, अनेक प्रमाण तुमच्या आमच्या पाठ आहेत. कथा सुखकारी, कथा ती बरी विठोबाची, म्हणजे प्रमाण असं आहे, कथा दुःखारी, कथा सुखकारी, कथा ती बरी विठोबाची. कथा आणि व्यथा हे 2 मुद्दे आपल्या समोर आहेत. आपल्या जीवनातली व्यथा, व्यथा नाम दुःख. व्यथा म्हणजे काय? दुःख. माझं हे दुखते, मला हे पाहिजे, मला ते होतं. अनेक प्रकारच्या व्यथा आहेत. काही जणांच्या स्वतंत्र शारीरिक व्यथा आहेत, काही जणांच्या बाहेरील व्यथा आहेत, काही शेजारच्या पाजारच्या व्यथा आहेत, काही घराघरातल्या व्यथा आहेत. आणि ह्या सगळ्या व्यथा एका ठिकाणी येऊन थांबतात, त्याला म्हणतात मानसिक. मनानं त्रास व्हायला लागला की व्यथा वाढली. व्यथा नष्ट करण्याकरता आणि सुखकर असलेल्या भगवंताची कथा श्रवण केली की व्यथा नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याजवळ व्यथा आहे त्याचीच कथा ऐकण्यात मजा नाही. मी माणूसच आहो, माझी जर कथा ऐकली तर माझंही दुःखच आहे. माझं दुःख तुमच्याजवळ, तुमचं दुःख माझ्याजवळ, काही उपयोग होणार नाही. अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये, नागड्यापाशी उघडा गेला आणि रातभर बोलत जा तुम्ही. एवढं तर बोलत जा ना, तेवढं तुमच्या लक्षात आलं म्हणजे पुढचं माझं मला जास्त बोलण्याची गरज नाही. म्हणजे दोघंही सारखेच आहेत बुवा, पण दोघांनाही सारखेपणातून वेगळं करणारी कथा आहे. आणि ती कोणाची कथा? आपली कथा थोडी आहे. हो, इथं जरी यांनी पोस्टरवर सांगितलं कथा प्रवक्ते हबप श्री विठ्ठल महाराज धोतर्डीकर राहणार अकोला, काय टाकलं? नाव टाकलं कथा प्रवक्ते. पण कथा प्रवक्ते म्हणजे प्रवचन करणारा. पण कथा कोणाची? प्रवक्त्याची कथा नाही, भागवत सांगणाराची कथा नाही, प्रवचन करणाराची कथा नाही. कथा ते बरी कोणाची? विठोबाची, देवाची, त्या भगवंताची, त्या कृष्णाची. जो भगवान विश्वचालक नियंता परमात्मा आहे, ज्याच्या हाती सगळे सूत्र आहेत, तो परमात्मा, त्याची कथा. पण त्याची कथा करत असताना आपल्या जीवनातल्या व्यथा नष्ट होतात. म्हणजे एकमेव चांगला उपाय, चांगलं औषध, चांगलं मार्गदर्शन 7 दिवस कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. कशाची कथा करायची आहे? श्रीमद भागवत
पुराण. आता 18 पुराणापैकी हे एक पुराण आहे. व्यास महाराजांनी 18 पुराण लिहिले, त्यातलं एक आहे. 17 लिहिल्यानंतरही समाधान व्यास महाराजांना प्राप्त झालं नाही, पण 18वं महापुराण लिहिल्यावर समाधान मिळालं, म्हणून श्रीमद भागवत महापुराण. चला, आपण कथा ऐकली असेल, या ठिकाणी भागवत झालं असेल. पहिली कथा कुठं झाली सांगता येईल का तुम्हाला? का आपल्याच इथं झाली पहिली कथा? हे जे भागवत कथा आहे, ती पहिली कथा परीक्षित राजाच्या उद्धाराकरता भगवान शुक यांनी सांगितली. ते ठिकाण कोणतं? कोणतं? शुकताल. मुजफ्फरनगरच्या पुढे 24 किलोमीटर, गंगेच्या तीरावर शुकतीर्थ म्हणून त्याला शुकताल म्हणतात. काहीच नव्हतं तिथं. एक फार मोठा प्राचीन वटवृक्ष आजही आहे, इतके वर्षापासूनचा, फार असं विराट स्वरूप आहे. हो, या वटवृक्षाकडे पाहिलं की मला असं वाटते काही होईना आपण क्षणभर 7 दिवस आपण शुकताललाच आहोत. फक्त इथं गंगाच वाहत नाही, आणि वाहतही असेल जमिनीतून खाली तर दिसत नाही. दिसते का? असं समजू आहे बा, गंगा आपल्या खाली पाणीच आहे. मग गंगाही आहे, इथं वटवृक्षही आहे, इथं महादेवही आहेत, इथं सोपीनाथही आहेत. आणि अशा या क्षेत्रामध्ये सुंदर असा सभा मंडप आहे. आणि आपल्या भगवंताच्या कथेला आपण या ठिकाणी सुरुवात करतो, म्हणजे असं म्हणा की आपली उपशुकतालच आहे, असंही म्हणायला हरकत नाही. क्षेत्र आहे. अशी 7 दिवस कथा ऐकण्याकरता शुकतालला पंच परमपूज्य गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न श्रीधर महाराज पंचगवानकर यांनी सांगितलं होतं आम्हाला. म्हणे उघडे तुम्ही कथा करताना? म्हटलं हो महाराज, आता हळूहळू कथा सुरू केल्या, पण तुम्हाला मरण येण्याच्या अगोदर एक वेळेला तरी शुकताल या तीर्थक्षेत्रावर जाऊन कथा करजा, महाराज म्हणायचे. मग आम्ही विचारलं, महाराज असं काय विशेष आहे? एक वेळेला तिथं आसनावर बसून कथा करायची, आणि श्रवण करणाराने एक वेळेला तिथं आसनस्थ होऊन 7 दिवस कोणाच्याही मुखातून कथा ऐकावी. म्हणजे श्रोत्यालाही सांगितलं आणि वक्त्यालाही सांगितलं. म्हटलं महाराज असं कधी घडेल? म्हणत ज्यांचं पुण्य अगणित होईल, ज्याचा पुण्याचा उदय होईल, जीवनातले असलेले छोटे मोठे लहान सहान चुकीचे कर्म करून पापाची रास होईल, त्या दिवशी त्या जीवाला तीर्थक्षेत्र शुकताल या ठिकाणी कथा करण्याचा आणि कथा ऐकण्याचा अधिकार प्राप्त होईल. तोपर्यंत कथा ऐकू शकत नाही. असंच क्षेत्र आहे, म्हणून त्या क्षेत्रावर कथा करावी. श्रीमद भागवताची पहिली कथा मला सांगायची आहे की भगवान शुक यांनी परीक्षिताच्या उद्धाराकरता 7 दिवस उद्धार होण्यासाठी तिथं सांगितली, आणि तीच कथा आपण या ठिकाणी करणार आहोत. किती आहेत या भागवतामध्ये अध्याय, किती आहेत स्कंद, किती आहेत श्लोक, याचंही विचारण सांगितलं सुरुवातीला. आज आपण भागवत कथेला सुरुवात करणार नाही, कारण उशिरा सुरू झाली आणि आपण 5-5:30ला थांबणार आहोत. दररोज भागवत कथेचा टाइम आपला असा 1 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत. या टाइमात आपण कथा पाहू. मनात 5 मिनिटं 10 मिनिटं थोडा विश्रांतीचा वेळ. एकदा तुम्ही आले की 5 वाजेपर्यंत जायचं कामच नाही उद्यापासून. आज पहिला दिवस होता, सगळी पूजा मांडायची, हे सगळी व्यवस्था अजून अस्ताव्यस्त होती, आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळवणीसाठी 1-1.5 तास मधात वेळ गेला. म्हणून आज पहिला दिवस आहे. आज फक्त आपल्याला नमनच करायचं, त्या भगवंताचं नमस्कार करून मंगलाचरण करून आपण कथेला थांबूया. पण सुरुवातीला महत्त्वाचे विषय 3 असे येतात आपल्या समोर: मंगलाचरण, कार्यक्रमाची प्रस्तावना, कार्यक्रमाचं प्रयोजन आणि कशा करता आयोजन, असे 2-4 मुद्दे आहेत. म्हणून सुरुवातीला भागवत महात्म्यात 6 अध्याय आले पद्मपुराणाअंतर्गत. त्याच्यामध्ये भक्ती नारद संवाद सांगितला, त्याच्यामध्ये भक्तीचं दुःख निवारण सांगितलं, आणि धुंदुककारी गोकर्ण यांचं उपाख्यान सांगितलं, आणि पुढे भागवत कथा आणि श्रोता यांचा अधिकार सांगितला. हे विषय 6 अध्यायात आले. पण आपला विषय हा आहे की आपण सुरुवातीपासूनच पाहू श्रीमद भागवत कथा. याच्यामध्ये स्कंद किती आहेत? स्कंद 12. वेगवेगळे विषय त्या स्कंदात येतात. मग श्रीमद भागवत कथेमध्ये प्रत्येक स्कंदामध्ये वेगवेगळे अध्याय आहेत. मग एकूण अध्याय किती आहेत? तर ते आहेत 335 टोटल सगळे अध्याय. म्हणजे एका अध्यायाचं जर चिंतन केलं तर 7 दिवसात काही आपली कथा होणं शक्य नाही. पण आपण सरळ सरळ सांगत होतो, सगळेच कथाकार महाराज मंडळी सगळे श्लोक वाचून दाखवत नाहीत.
आणि मला तर काही एवढे श्लोक वाचता येत नाहीत, कारण मी काही एवढा संस्कृतमध्ये तरबेज नाही. मी मराठीत प्रमाण भरपूर देईल, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगेल, गाथ्याचे अभंग सांगेल, पण संस्कृतमध्ये आपण काही MA PhD केलेली नाही. हो, आपलं अनुस्वार देतम तर संस्कृत होतम असं काम आहे. कारण संस्कृतमध्ये कसं असते, चुकीचं म्हणता येत नाही आणि चुकीचं म्हणूनही घेता येत नाही, आणि जर आलं तेच म्हटलं पाहिजे, त्याला अनुष्टुप छंद म्हणतात. म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये 12 स्कंद आणि जे संस्कृतचे श्लोक आहेत ना, पहिल्या श्लोकापासून तर शेवटचा श्लोक आपण 7व्या दिवशी म्हणतो. तो कोणता? नाम संकीर्तनम यश्य, तो भागवतातला शेवटचा श्लोक आहे. याच्या मधातले किती टोटल 18,000 श्लोक आहेत. किती भागवतात? किती? 18,000. सगळे 18,000 मी जर म्हणत बसील तर तुम्ही 6 महिने काही येणार नाही माझ्या समोर. 6 महिने लागतील एवढे श्लोक म्हणाले. हो, 7 दिवसातच भागवत अटपा लागते. त्याचं कारण असं आहे की 7च दिवसात मरण आहे, 7च दिवसात मृत्यूला प्राप्त व्हायचा आहे, असे कारण सांगितले. 7च दिवसात देह सोडायचा आहे, 7च दिवसात जन्म होतो, 7च दिवसात मृत्यू येतो आणि 7च दिवसात उद्धार करून घ्यायचा आहे. 8वा दिवस प्रगट होणारा नाही. असे जे 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसाच्या स्फूर्ती मर्यादित कथा असते. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन, सप्ताहाची सांगता असते. म्हणून 18,000 श्लोक आणि 350 म्हणजे 350 अध्याय. आणि याच्यामध्ये पहिल्या श्लोकापासून तर शेवटच्या श्लोकापर्यंत, पहिल्या स्कंदापासून तर 12व्या स्कंदापर्यंत 3 गोष्टी जोपासल्या. त्या कोणत्या? त्या पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिली भक्ती, दुसरं ज्ञान आणि तिसरं वैराग्य. किती? हे 3 सूत्र आहेत. मग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे 3 सूत्र आतापासून आपल्या सोबत घरी न्यायचे आहेत. तर 7व्या दिवसापर्यंत याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही ऐकू नये. आलं का लक्षात? मी जरी सांगत असेल तरी तुम्ही भक्तीच्या विरोधात ऐकायचं नाही, ज्ञानाच्या विरोधात ऐकायचं नाही आणि वैराग्याच्या विरोधात ऐकायचं नाही. हे 3 सूत्र सांगितले. जसं संत सांगतात ना, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान, प्रेम सुख दे प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, असं देवाचं हे तत्वज्ञान. मग भागवतामध्ये काय आलं? सुरुवातीला अक्षर शब्द काय आला? आता वाचायचं भागवत बुवा, सुरू करायचा अध्याय. मग सुरुवातीला काय म्हणतो आपण? श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. आणि मग आपल्या ग्रंथाला सुरुवात होते. वाचन करतो आपण, त्याला म्हणतात अक्षर. अक्षर शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही, अक्षर म्हणजे नाश. काय झाला अर्थ अक्षराचा? ज्या शब्दाचा नाश होत नाही त्याला अक्षर म्हणतात, आणि ज्या शब्दाचा नाश होतो त्याला काय म्हणतात ते तुम्ही ठरवा. अभंग शब्दाचा अर्थच तो आहे. अ म्हणजे नाही आणि भंग म्हणजे लोप पावणे, म्हणजे आपल्या नजरेआड जाणे, न दिसणे, भंगणे. अजिबात जो भंगत नाही त्याला अभंग म्हणतात. म्हणून तुकोबारायचे अभंग, सर्व संतांचे अभंग, त्याला अक्षर म्हणतात. मग अशा पद्धतीनं या अक्षराचा परिचय तुमच्या आमच्या समोर देत असताना भगवान शुक परीक्षित ही जोडी सांगितली. परीक्षित शब्दाचा अर्थ आहे परीक्षिती, म्हणजे पाहणे, लक्षपूर्वक इकडे तिकडे चौफेर नजर टाकणे. परीक्षित. मग परीक्षित कोण आहेत?
मग परीक्षित शब्दाचा अर्थ आहे परीक्षित जीव आहे. जीव कोण आहे? परीक्षित आहे. असं सविस्तर उद्याच्या सत्रात त्याचं विश्लेषण आपल्या समोर येईल. आणि पहिली भागवत कथा परीक्षित राजाने श्रवण केली आणि तो महिना होता श्रावण शुद्ध नवमी. अशा माध्यमातून भागवत कथा श्रवण करण्याकरता श्रावण महिन्यामध्ये शुक तीर्थ या ठिकाणी तीच भागवत कथा पुढे परंपरा नेत असताना तुमच्या आमच्या समोर गोकर्ण आणि धुंदुककारी अर्थात धुंदुककारीच्या उद्धारार्थ गोकर्णाने कथा केली तुंगभद्रे नदीच्या तीरावर. आणि ती कथा पुढे परंपरेनं तुमच्या आमच्यापर्यंत आली. अशी भागवताची परंपरा. पण वारकरी संप्रदायामध्ये परंपरा सांगत असताना एक प्रकारची नाही, तुमच्या आमच्या पुढे परंपरेचं वर्णन केलं. अशा 4 परंपरा सांगितल्या. पहिली परंपरा सांगितली नारद परंपरा, दुसरी शिव परंपरा, तिसरी विष्णू परंपरा आणि चौथी शेष परंपरा. अशा 4 परंपरेचं वर्णन आपल्या संप्रदायामध्ये केलेलं आहे. मग त्या वर्णनाला अनुसरून त्या परंपरेच्या माध्यमातून तुम्ही आपण त्या देवाला भजत असतो. म्हणून तुम्ही आपण या ठिकाणी आता विष्णू परंपरा 7 दिवस पाहणार आहोत. शेष परंपरा वेगळी, नारद परंपरा वेगळी, आणि शिव परंपरा म्हटलं की शिव महापुराणाची कथा त्याच्यामध्ये त्याचं वर्णन येतं पहा. म्हणून विष्णू परंपरा भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू याचं विश्लेषण ज्या कथेमध्ये विशेष करून केल्या जाते ही विष्णूची परंपरा आहे. आणि ही परंपरा या ठिकाणी पाहण्याकरता कलियुगामध्ये फार मोठं महत्व दिलेलं आहे. का कलियुगामध्ये त्याचं कारण सांगितलं. भगवंताचं चरित्र, भगवंताचं गुणानुवाद आणि त्या भगवंताची दिव्य कथा श्रवण करणाराला कलियुगामध्ये त्या ठिकाणी कली त्रास देणार नाही. कारण भगवंताचा तो अत्यंत प्रिय आणि लाडका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कलियुगात सोपं हे साधन सांगितलं. प्रमाणानं पटवून द्यायचं झालं, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आता कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असा 4च युगाचा. तशी युग 28 आहेत. मी उद्या तुम्हाला नावासहित सांगेल. आपण ज्या आरतीत म्हणतो ना, युगे 28 विठेवरी उभा, वा मंगे रखमाई दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा. मग युग 28 आहेत. त्या युगाचे नावही सांगेल. जर तुम्ही लक्षात ठेवसाल, पाठ करसाल तर त्या युगाचं आयुष्य सांगेल. पण 4च युगाचा विस्तार या ठिकाणी आपण पाहतो. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे कलियुग. मग माणसाचा आणि देवाचा जर विचार केला तर या प्रत्येक युगामध्ये देवानं तसे तसे अवतार घेतले आणि तशा तशा वाईट असलेल्या राक्षसांना संपवलं आणि जे चांगल्या वृत्तीचे जीव आहेत त्यांचा सांभाळ केला. हे देवाने केलं. गीतेमध्ये भगवान सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असं सांगितलं. परित्राणायाम साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. हे धर्माची संस्थापना करण्याकरता संभव आम्ही युगे युगे असं गीतेचं वर्णन तुम्ही आपण नेहमी ऐकतो. थोडंसं जड वाटलं तर ऐकू द्या, काही हरकत नाही. पण मी आणखीन सोपं करण्याचा प्रयत्न करेल. मी काही एवढा मोठा विद्वान पंडित नाही बरं का. पण कधी कधी प्रमाण द्यायला लागलं की लगेच आपल्या डोळ्यापुढे वेगळं एक वातावरण तयार होते. म्हणून 7 दिवस पर्यंत प्रमाणाशिवाय बोलता येत नाही. पटवून देण्याकरता तरी प्रमाण असलं पाहिजे. म्हणून 4 युगाचा. तुम्हाला माहित आहे आपण मानव देहाला प्राप्त झालो. मानव देह आपल्याला मिळाला. मिळाला का मिळवला? मिळवला, मिळाला, मिळवला नाही, हा मिळाला. पण हा कसा मिळाला पहा. मिळाल्यानंतर आपल्याला आयुष्य मिळालं कलियुगात तुकोबरायच्या शब्दानुसार 100 वर्ष. किती? अल्प आयुष्य मानव देह, मध्य बालत्व, पीडा, रोग, क्षय असं त्याचं एक प्रमाण आहे. म्हणजे 100 वर्ष नाही का. मध्य बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. या प्रमाणानं 100 वर्षाचं आयुष्य धरू. पण शत गणिले ते तुकोबराय म्हणतात. शत गणिले म्हणजे गणित केलं, मापलं. 100 वर्ष मापल्यानंतर मला समजा 100 वर्ष आयुष्य दिलं. मग शत गणिले ते अर्धरात्र खाय. त्यातले 50 काय गेले माझे? कुठे गेले? झोपीत गेले. आता उरले किती? 50. तुम्ही तुमचा हिशोब लावा, मी माझा हिशोब लावतो.
म्हणजे कथा संपली की चटकन लक्षात येईल की आपण किती वर्षाचे झालो आणि काय काय केलं आणि काय नाही केलं पाहिजे होतं आणि काय करायला पाहिजे होतं, याचा बजेट नंतर घरी गेल्यावर लावजा. म्हणजे 100 वर्षातले जर झोपीत 50 गेले तर 50 उरले. आता 50 वर्षाचा हिशोब मी तुमच्या पुढे सांगतो की त्यातले पहिल्या वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत बालपणात 10 वर्ष गेले, 11 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंत तरुणपणात गेले, आणि 21 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत, बोलत जा ना तुम्ही काही जरासं, कुठे गेले? हा, बाब्याची बाबी घरी आले त्याच्यात गेले. हा, 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून तर 40 वर्षापर्यंत मुलं बाळ झाले, बरोबर? एक दोन काय झाले समजा. आणि 40 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत कॉन्व्हेंटले चक्रा मारता मारता पाय थकले, झाले 50. पुढे काय उरले? आणि आपले पाय थकले म्हणून आबा आजी कामाला लावले. म्हणजे त्या पोराचे यायला तुम्ही शाळेत न्या, यायला घेऊन जा, याचा टिफिन न्या, डबा न्या. पोरग 7 किलोचं आणि दप्तर 10 किलोचं. मग आता हा सगळा हिशोब जर केला तर 50 वर्षाचा हिशोब झाला. म्हणून तुकोबारायांनी एक प्रश्नार्थक चिन्ह टाकलं, काय भजनाशी उरले ते पायगा. तुकोबाराय म्हणतात, मला उत्तर द्या, भजना करता तुमच्याजवळ कोणता वेळ मिळाला? कधी भजन केलं, कधी कथा कीर्तन, कधी हरिपाठ, कधी तीर्थयात्रा, कधी सत्संग, कधी नामचिंतन करण्याकरता माळ हातात घेऊन एखाद्या वेळेला 21 माळा काढण्याकरता एकत्र ध्यानस्थ एकांतात कधी बसले? काय भजनाशी उरले ते पायगा. 100 वर्षाचा हिशोब कलियुगाचा आहे. पण त्रेतायुग, कृतायुग, द्वापार युगाचा आयुष्यमान हा हिशोब फार वेगळा होता. हो, कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये तुम्हा आपल्याला 100 वर्ष आयुष्य नव्हतं. किती होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तुम्हा आपल्याला. किती? 1,00,000. आणि उंची आपली 3.5 हात आहे आता कलियुगात प्रत्येकाची. तर त्यावेळेला उंची होती मानवाची 28 हात उंची आपली. आता 3.5 हात म्हणजे 3.5 1, 3.5 2, हे झाले 7, आणि त्याच्यावर 2 14, आणि त्याच्यावर 4 28. म्हणजे एकावर एक माणसं किती? 8. एवढे उभे केले की इलेक्ट्रिकचा पोल केवढा उंच आहे? एवढा उंच माणूस होता. कधीचा विचार सांगून आलो मी? त्रेतायुग. एवढा उंच माणूस, म्हणजे समजा लाईट जर वदरचा काम बदलण्याचं काम पडलं तर त्याला काही घोडीन शिडीचं काम नाही. तो डायरेक्ट असा उभा राहिला की वलचा बलच कळून टाकेल. खांबे एवढा उंचा माणूस, 28 हात. आणि आयुष्य 1,00,000 वर्ष. कसाही जग, कसाही राय, काही खाय, कुकडी फिर, आणि कसाही बापा काही कर. 1,00,000 वर्ष आयुष्य म्हणजे गंमत आहे का? हो, पण देवानं विचार केला त्या युगात की याला एवढं मोठं 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं, एवढी मोठी 28 हात उंची दिली, तरी या बादधरानं काहीच नाही केलं. मग त्या त्रेतायुगातलं आयुष्य देवाचं संपत आलं, अवतार कार्य. देवानं विचार केला की पुढचा, हो, त्रेता कृता युगामध्ये या माणसाला एवढं आयुष्य द्यायला पुरत नाही, एवढा उंचीचा माणूस करायला पुरत नाही. यानं काय केलं? पंढरपूरची तर वारी नाही केली. 3.5 फुटाचा माणूस 1 महिना पंढरपूरले पायी जाते, तर 28 हात उंचीचा माणूस 3 दिवसातच पंढरपूरले जाऊ शकत होता ना. दगा मोठ्या होत्या त्याच्या, पण तो नाही गेला. मग देवानं काय केलं? त्रेतायुगाचा रेकॉर्ड मोडून टाकला. हो, आणि मग कृतायुगात देवानं काय केलं? एक आयुष्यावरलं शून्य कमी करून टाकलं माणसाचं. 1,00,000वरलं शून्य पुसलं. किती राहिलं संतोष भाऊ? 10,000. एका शून्याचा परिणाम पा काय झाला? 10,000. पण उंची केली अर्धी कमी, 28 हाताची केली अर्धी, 14 हात. हे त्रेतायुगातली गोष्ट. आणि मग त्यातही विचार केला देवानं, आणि मग आलं द्वापार युग. द्वापार युगात पुन्हा एक शून्य कमी केलं. 10,000वरलं शून्य कमी झालं. किती राहिलं? 1,000. उंची केली 14ची 7. आणि मग लागलं कलियुग. मग कलियुगात पुन्हा देवानं विचार केला की याची उंची आणखीन कमी करून टाकू. 7ची 3.5 करून टाकली.
म्हणजे आपण 3.5 हाताचेच आहो. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमा ना खोया, मेरा मेरा सब ही मेरा, जन्म भर मिलाया, 184 गिर की न्यारी, यही फल पाया, यही फल पाया. औटा हात का मानव देह. औट म्हणजे 3.5, हिंदीत शब्द आहे तो, नाही का. देवानं 3.5 हाताचा देह दिला. 1000वरलं शून्य पुसून टाकलं, किती राहिलं? किती राहिलं रे अभिनव? 100. म्हणून 100 वर्ष आयुष्य आहे, 3.5 हात उंची आहे. मला विचार पुढचा पडेल आहे आता. तुमच्या काय माहित काय डोक्यात चालू आहे. मी पुढचा विचार करून राहिलो की कलियुग संपल्यानंतर पुढचं युग जे येईल, देवानं जर हे स्कीम पुन्हा आणखीन राबवली पुढे अशीच, तर 100वरलं एक शून्य कमी केल्यावर मानवाले आयुष्य किती राहिलं? किती राहिलं? 10 वर्ष राहिलं. बरोबर आहे. आता 10 वर्षात तो काय काय दिवे लावील, कुठे कुठे जाईन, काय करीन, तेवढ्या 10 वर्षात काय होईल, मोठा प्रश्न आहे ना पुढचा. आणि उंची जर समजा 3.5च्या ऐवजी पुन्हा आणखीन अर्धी करून टाकली तर हा 2.25 हाताचा होईल. 2.25 हाताचा माणूस घरी गेल्यावर मापून पाहिजा, तो सज्जावरला डब्बा तरी काळ्याच्या लायकीचा राहील का? हा, घर केवढाले होतील, सज्जे केवढाले होतील, पायऱ्या केवढ्याला लागतील, माणूस बोटका होईल, छोटा होईल, थोटा होईल. हा, एवढा लहान जर माणूस झाला किंवा शरीराची रचना जर 2.25 हाताची झाली, तर धावता येईल का, पळता येईल का, काही वजन आणता येईल का? किती विचार आहे मोठा. की देवाले प्रार्थना करू आपण की बुवा हे स्कीम इथंच बंद कर, पुढे जशी त्या तशी कंटिन्यू करू नको, पुढच्या युगात आयुष्य कमी करू नको माणसाचं, आणि उंची कमी करू नको. त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोडवेल यमा पासोनिया. मग काय करावं लागेल? सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. मग आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. मग त्या सावधानते करता संत आपल्या जीवनात आहेत. भगवान ज्ञानोबारायापासून तुकोबारायापर्यंत सर्व संत आपल्या जीवनात प्राप्त होतात. आपलं अहोभाग्य आहे. आणि संतांच्याच भूमीत आपण जन्माला येतो हे त्यापेक्षाही अहोभाग्य आहे. म्हणून संतांच्या संगतीत तुम्ही आपण आहो. भगवंत आपलासा करण्याकरता फार वेळ आणि काळ लागणार नाही. कारण संतांच्या संगतीत जे जे जीव आहेत त्यांना भगवंत लवकर प्राप्त होतो. असे अनेक उदाहरणं आणि दृष्टांत माझ्या जवळ आहेत. एक उदाहरण सांगण्याकरता आणि तुमच्या चटकन लक्षात येण्याकरता सांगतो. समर्थ गजानन महाराज वारकऱ्यांच्या सोबत ज्या वेळेला पंढरपूरला जातात, हरिकुकाजी पाटील यांच्या वाड्यात चौफाळा चौकात थांबतात. माझं बोलणं आलं लक्षात? ग्रंथ उघडा म्हणजे लक्षात येईल. तिथं हरिकुकाजी पाटील यांच्या वाड्यामध्ये समर्थ गजानन महाराजांनी पांडुरंगाच्या स्वरूपात आणि महाराजांनी रूप धारण केलं आणि विठ्ठल स्वरूपाचं दर्शन कोणाला दिलं? ग्रंथात आहे, नाव सांगा तुम्ही. बापूना काळे. एकदा टाळी वाजवा आमच्या ताईसाठी. म्हणजे ग्रंथ वाचेल आहे, लक्षात आहे. मी हे बोलतो ते खोटं आहे का? मी वाचलं म्हणून सांगतो. काय झालं माहित आहे का? सगळे वारकरी महाराजांच्या सोबत गेले, पण विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. बापूना काळेचं आत्यंतिक प्रेम महाराजावर आणि महाराजांचे सेवेकरी असल्यामुळे समर्थ गजानन महाराजांना बापूना काळे सोडून गेले नाहीत. पण मनात खंत होती बापूना काळेच्या की पंढरपूरला येऊन जर पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तर मला बरं वाटणार नाही. सर्व वारकरी दर्शन घेऊन आले. आल्यानंतर बापूना काळे यांना सांगायला लागले, आज पांडुरंगाने पिवळा पितांबर घातलेला आहे, सुंदर अशा माळा घातलेल्या आहे, छान असा मुकुट घातलेला आहे, बाजूबंद आहेत, कटिबंद आहेत, सुंदर टिळा लावलेला आहे, लावण्य सुंदर स्वरूप सावळे असलेले भगवंताचं रूप, कमरेवर असे कटेवर हात आहेत आणि सुंदर अशी भगवंताची छबी दिसत आहे. आणि त्या पांडुरंगाचं दर्शन आम्ही घेऊन आलो.
काय आनंद होता दर्शन घेताना आमच्या मनात, असं बापूंना काळेला दर्शनाला गेलेले वारकरी सांगायला लागले. जसं जसं बापूंना काळे ऐकायला लागले तसं तसं बापूंना काळे यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्यांना असं वाटलं की मी महाराजांच्या सेवेत राहिलो, त्याच्यामुळे माझं दर्शन झालं नाही. त्या दर्शनाचं दुःख बापूंना काळे यांना वाटायला लागलं. पण बापूंना काळे रडत 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 महाराजांची सेवा करतात. त्यावेळेला समर्थयोगी गजानन महाराजांनी बापूंना काळ्यांच्या डोळ्यामधले दुःखाश्रू पाहिले. एक उदाहरण सांगतो. माणसांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण येत असताना एक अश्रूचा प्रकार आहे दुःखाश्रू आणि दुसरा प्रकार आहे सुखाश्रू. दुःखाश्रू आणि सुखाश्रू ओळखण्याकरता तुमच्या आमच्या जवळ काही मोठं कोणतं थर्मामीटर लावण्याची गरज नाही. ज्या वेळेला आपल्या डोळ्यातून येत असलेले अश्रू आपल्या गालावर येतात, ते अश्रू जर उष्ण असले, कोमट असले, अर्थात गरम असले, तर समजून घ्यायचं हे दुःखाचे अश्रू आहेत. ज्या दिवशी अतोनात दुःख आपल्याला असते त्या दिवशी ते दुःख प्रगट करण्याकरता ही क्रिया आहे. आणि सुखाचे अश्रू ज्या वेळेला अतोनात सुख, न होणारी एखादी घटना, न होणारं एखादं काम, न होणारी एखादी गोष्ट जर मनाची इच्छा पूर्ण झाली तर माणसाला सुख प्राप्त होतं. आणि ज्या माणसाला सुख प्राप्त झाल्यावर ते सुख शिगेला पोचतं, त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून दुःखाश्रू येत नाहीत, तो हसता हसता सुद्धा रडतो. याला सुखाश्रू म्हणतात. मग ते सुखाश्रू थंडे असतात, उष्ण नसतात. असे दोन प्रकारचे अश्रू आपल्या एकाच डोळ्यातून येतात. बापूंना काळेच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू पाहिल्यानंतर समर्थ गजानन महाराज म्हणायला लागले, बापूंना कशाचा रड येतो तुम्हाला, काय झालं? काही नाही महाराज, हे सर्व वारकरी दर्शन घेऊन आले, आपल्या वारीचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आपल्या परतीचा प्रवास सुरू होतो, पण पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, मनाला तेवढी खंत आहे. मला जर विठ्ठलाचं दर्शन झालं असतं तर मला बरं वाटलं असतं. समर्थ गजानन महाराजांची स्वारी बसलेल्या ठिकाणी त्याच गादीवर महाराज उभे राहिले. ते ठिकाण म्हणजे चौफाळा चौकात हरिकुकाजी पाटील यांचा वाडा आहे. आणि त्या गादीवर उभं राहिल्यानंतर समर्थ गजानन महाराज बापूंना काळे यांना म्हणायला लागले, बापूंना तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन पाहिजे ना, मग दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल ना. तर बापूंना काळे हसायला लागले. बापूंना काळे जसे हसले तसे गजानन महाराजांनी आपले दोन्ही असलेले हात आपल्या कमरेवर ठेवले. दिगांबर अवस्थेमध्ये असलेली मूर्ती साक्षात पांडुरंगासारखी लखलख लखलख दिव्य असा प्रकाश पडला. आणि बापूंना काळे आजच्या तिथीला, आजच्या मिथीला पांडुरंगाने जो पोशाख केलेला आहे, पांडुरंगांना जे अलंकारित दागदागिने घातलेले आहेत, आणि आजचं दर्शन पांडुरंगाचं बापूंना काळे यांना हरिकुकाजी पाटलाच्या वाड्यात समर्थयोगी गजानन महाराज आपल्या स्वरूपात त्यांना देतात. मला हे सांगायचं आहे की बापूंना काळेचं प्रेम, श्रद्धा, निष्ठा, भक्ती एकवटल्यानंतर त्या ठिकाणी संतांच्या माध्यमातून देव आपल्याला दिसू शकतो, पण देवाच्या माध्यमातून संत दिसू शकत नाहीत. आणि संत आपल्या सहवासात आहेत, संतांच्या भूमीत आपण आहोत, आणि महाराष्ट्र संतांची भूमी आहे. सगळेच्या सगळे संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, महाराष्ट्रातच मंदिरं आहेत, आणि सगळे संत महाराष्ट्रामध्येच समाध्या आहेत. म्हणून समर्थ गजानन महाराज आपल्या जवळ आहेत. देव आपल्याला पाहिजे तेवढ्या लवकर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशी क्रमशः अशी प्रणाली, अशी स्थिती आणि अशा पद्धतीचा भाव तुमचा आमचा जर असला तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही आपण साधे नाही, संतांच्या संगतीत आहोत. आणि संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे, असं हरिपाठातलं प्रमाण आहे. म्हणून तुम्हा आपल्याला त्या ठिकाणी संतांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भावाची बंधने, संताविन प्राप्ती नाही. शेवट सांगतो, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. आता आणखीन भरपूर प्रमाण आहेत संताबद्दलचे, आपण थांबू, पुढे पाहू, 7 दिवसात विचार करू त्याचा. म्हणून कलियुगामध्ये संतांची संगती, कलियुगामध्ये सत्संग, आणि कलियुगात भगवंताचं दिव्य असं चरित्र, ह्या 3 गोष्टी श्रवण जो जीव करतो त्या जीवाला मोक्षगती सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असा असलेला हा प्रसंग आहे. म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या भागवत कथेमध्ये कथा आलेल्या आहेत. त्याची अशी सूचित दिली सुरुवातीला गोकर्णाची कथा, नंतर प्रथम स्कंदामध्ये आपण प्रवेश करतो ना, परीक्षित राजाची कथा, दुसऱ्या स्कंदामध्ये विदुर कथा,
पुढे गेलं की दक्ष कथा, सती कथा, ध्रुव कथा, पुढे गेलो आपण त्या ठिकाणी की भावाटवी कथा, अजामेळाची कथा, आणि पुढे गेलं की तिकडे नारायण कवच यांची कथा, भक्त प्रल्हादाची कथा, पुढे पाहिलं की समुद्र मंथन कथा, गजेंद्र मोक्ष कथा, वामनाची कथा, 9व्या स्कंदात गेलं की अंबरीश राजाची कथा, रामराज्याची कथा म्हणजे रामायणाचं वर्णन, 10व्या स्कंदामध्ये पुढे गेलं कृष्ण जन्म, नंद महोत्सव, बाललीला, पुतनावध, धेनुकासुराची कथा, कालिया मर्दनाची कथा, बासुरी वर्णन, गोवर्धन लीलेचा प्रसंग, रासलीलेचा प्रसंग, पुढे अक्रूरजीची कथा, त्याच्यानंतर गेलं की त्या ठिकाणी गोपींचा संवाद, गोपीचा प्रसंग, गोपीचा आनंद, गोपीचा विरह, ह्या सगळ्या कथा आपण पाहताना जरासंधाची कथा, सुदामजीचं चरित्र, युद्धाचं वर्णन, महाभारताचं वर्णन, ह्या सगळ्या कथा पाहत पाहत असताना शेवट मोक्ष आणि भगवान निजधामाची कथा, ह्या सगळ्या कथा भागवत कथेच्या माध्यमातून आपण पाहतो. काही कथा विस्तारपूर्वक पाहतो वेळ प्रसंगाने, काही कथा आपण शॉर्टकटमध्ये पाहतो. बहुतेक सगळ्याच कथा आपल्या पाठातून आहेत, आपण श्रवण केलेल्या आहेत, काही कानघट आहेत, काही ऐकतानाच माणसाला कळतात की आता भागवतकार पुढे हे सांगणार आहे, त्याच्यानंतर पुढे असे दृष्टांत आहेत, तसे असे सिद्धांत आहेत, हे सगळं आपल्याला कळतं. पण हे कळून घेण्याकरता पुन्हा 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 का श्रवण करावं, त्याचं कारण आहे. दिवाळीच्या 1 महिन्याच्या अगोदर पासून आपल्या घरात जी स्वच्छता असते ना, ती स्वच्छता करता करता 1 महिना जातो आपला. किती कष्ट पडतात त्या मावल्याला माहित आहे. सगळं चकचक, धमधम, लखलख, चकचक दिसलं पाहिजे बाई, असा मनामध्ये भाव असतो. इथं कचरा नाही, इथं जाळं नाही, इथं अजिबात काहीशी घाण नाही, एकदम स्वच्छता. एवढ्याशा चमच्यापासून तर मोठ्या भांड्यापर्यंत सगळे लखलख चमचम भांडे आहेत प्रत्येकाच्या घरात आता. की तुम्ही कोणत्याही घरात असं जाऊन नजर टाका आणि कोणतंही भांडं आपल्या नजरेच्या समोर घ्या, आपला चेहरा त्यात पाहून घ्या. का करतो आपण असं? काय कारण आहे? काय काय भाव आहे आपल्या मनात? नाही बापा महाराज, दिवाळीचा दिवस आहे, त्या दिवशी सगळं स्वच्छ असलं पाहिजे. हो, सगळेजण आपापल्या घरासमोर, घराच्या आतलं, बाहेरचं, इकडचं तिकडचं सगळं स्वच्छ, आणि स्वच्छता अभियान. आपलं अंगण झाडत न्यायचं, दुसऱ्याच्या अंगणात कचरा टाकायचा, आणि त्या बाईचं भांडं निघत घ्यायचं. हे धंदे करतो का आपण या महिन्यात? नाही. तेही बाईला मदत करायची, आपणही बी बाई, आपण दोघी जणी पूजा हो एकत्र करू, पण एक दिवस तू टाकत जा, मा एक दिवस मी टाकत जाईल. हो, याला म्हणतात शेजार धर्म. नाही तर तू झाडात आण तिकून आणि मी झाडात आणतो इकून, आणि दोघांची फायटिंग सुरू. मग 5:30-6 वाजता दोघीच्या जोड फळे. असं नसते काही. याला दिवाळी म्हणत नाहीत, याला स्वच्छता अभियान म्हणत नाहीत. हो, ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये पहाटे 5 वाजता काकडा आरतीवाले येतात, रांगोळी, दिवा गिवा सगळं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी एकदम कशा असतात या महिन्यात. मला सांगा ना, 12 महिन्यात तुम्हाला कोणता महिना आवडते? नवरात्राले सुरुवात झाली, गणपतीला सुरुवात झाली की उत्सव सुरू होऊन जातात आपले सगळे. हिंदू धर्मामधले सगळे उत्सव आपल्या जीवनात जे प्राप्त होतात ते कशा करतायत? हे आनंद देण्याकरता आहेत. दरवर्षीच कानोले, गोडधोड, चकल्या, अनारसे, हे सगळे करंज्या आपण खातोच दरवर्षीच. मग मागच्या वर्षी खाल्ले, यंदा काय खावं लागते? नाही, ते निमित्त आहे. एकामेकाला फराळाला बोलावतात, काही जण जास्त चिवडा झाला म्हणून बनवतात, तो भाग वेगळा. हो, आता खायला कोणी नाही तर या मग महाराज, या महिन्यात तुम्ही कोणाच्याही घरी जा, तुम्हाला भेटीन चिवडाच, चकल्या, दुसरं काही भेटणार नाही. आणि तुम्ही नाकारू शकत नाही, प्लेट पोळी आल्यावर थोडस घ्यास लागते. हो, कसं झालं पहा ना बापा, घ्या ना. तो ना तिळाचा लाडू फुटे ना गोट्यानं, पण कान्या आहे, त्याच्यात प्रेम आहे. तो किती कडक आहे का नरम आहे का गोड आहे हा भाव नसतो. त्या फराळामध्ये प्रेम आहे, आनंद आहे, म्हणून हा आनंदाचा उत्सव आहे. त्या उत्सवामध्ये तुम्ही आपण सहभागी होऊन सगळे एकामेकांना आमंत्रित करतो, बोलावतो, आणि आनंद देतो, आनंद घेतो, मतभेद विसरतो, वैरभाव विसरतो, भेदाभेद विसरतो, आणि मैत्रीचं नातं तयार करतो. असा हा सण असतो. आपल्या मायमावल्या येतात, मुलीबाडी येतात, लेकीबाडी येतात, आनंदाचं वातावरण होते. हो, लक्ष्मीचे पावलं आपल्या प्रत्येकाच्या दारात पडतात. असा आनंद देण्याचा, आदान प्रदान करण्याचा हा पर्व काळ आहे.
आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी योगायोग कथेचा सुद्धा योग जुळून येतो आणि अशा माध्यमातून आपण 1 ते 5 पर्यंत का होईना त्या प्रभूचं दिव्य असं चरित्र श्रवण करण्याकरता या ठिकाणी बसणार आहोत. म्हणून अशी श्रीमद भागवत कथा त्याच्यामध्ये पाहत असताना ह्या सगळ्या सविस्तर अशा कथा आपल्या समोर येतात आणि या कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी घडतं आणि हीच कथा श्रीमद भागवत कथा आणि या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून कथा आपल्या जीवनातलं असलेलं दुःख त्या ठिकाणी घालवते. फक्त हीच कथा अशी आहे की आपली व्यथा नष्ट करते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यथा आहेत, प्रमाण देता येईल, अर्थात एक असं प्रमाण आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी, दुख के कारण सुख देवने उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. एसटी स्टँडवर दोघांची भेट झाली. का कसं काय भाऊ? दुसरा मित्र म्हणते चांगला आहे भाऊ. एकदम चांगलं? एकदम कायचं हो चांगलं? मग काय राजा, आता तर एकदम चांगलं असायला पाहिजे, 1500 रुपये येऊन राहिले. मग तो माणूस सांगते म्हणजे काय जे 1500 येऊन राहिले, पठ्ठ्याच्या खिशातले 3000 गेले 8 दिवसात. आले 1500, 1500 नेले 1500. वाढलंच ना, सगळं वाढत चाललं म्हणते बा कायचं बरं आहे. मग असं प्रत्येकाचं दुःख आहे. जो देखे सो असं म्हणते का कोणी? कसं काय भाऊ? हा हा एकदम ओके, एकदम एकदम असं कोणीच म्हणत नाही. बरं आहे बुवा, चांगला आहे बुवा, ठीक आहे बुवा, असे शब्द आहेत. पण ती मोठा गोटा छातीवर ठेवून निघतात बाहेर, मोठा गोठा 50 किलोचा. बरं आहे बुवा, पण असं म्हणते का एकदम हा एकदम ओके? असं कोणीच नाही. जास्त पैसा म्हणजे सुख, फार मोठा बंगला म्हणजे सुख, मुलं बाळ खूप पैसे कमावतात म्हणजे सुख, भरपूर शेती आहे म्हणजे सुख, संध्याकाळी लाखो रुपये रोज घरी येतात. आलेले पैसे, एक माणूस म्हणे मी पैशावर झोपतो, रोज गड्डेवर झोपतो. मग पण म्हणे झोपच नाही येत, झोपीची गोळी खातो. मग काय कामाची गोट? त्या पैशाच्या गड्डीवर गोळी खाऊन झोप्याची जर वेळ येत असेल तर काय कामाची गोट त्या पैशाची? तशीच झोप आली पाहिजे, काहीच नाही. तशीच भूक लागली पाहिजे, हो, काहीच नाही. असं ज्या वेळेला होईल तो माणूस सुखी. म्हणजे सुख काय एक प्रकारचं आहे का? अनेक प्रकाराने सुख माणसाला पाहिजे. घराचं सुख वेगळं, पैशाचं सुख वेगळं, धनाचं सुख वेगळं, शेतीचं सुख वेगळं, श्रीमंतीचं सुख वेगळं, सोयऱ्याचं सुख वेगळं, धायऱ्याचं सुख वेगळं, मित्राचं सुख वेगळं, मुलाबाळाचं सुख वेगळं, इनिवायाचं सुख वेगळं, शेजाऱ्या पाजाऱ्याचं सुख वेगळं. हे सुखाचे सगळे अनेक प्रकार आहेत. लिस्ट तयार केली तर मला सांगता सांगता 6 वाजतील. हो, असं सुख नाही. आता सुख हे बाहेरचं सांगितलं, आपलं स्वतःचं हातापायाचं सुख पाहिजे माणसाले, डोळ्याचं सुख पाहिजे, कानाचं सुख पाहिजे, तोंडाचं सुख पाहिजे, पोटाचं सुख पाहिजे, डोक्याचं सुख पाहिजे. हो, एका जणानं लय मोठं केस वाढवले, म्हणे मला आवडतात आणि साऱ्या ओवाच झाल्या. सुख आहे का मग त्याच्यात? इतक्या ओवा झाल्या की मग टक्कल कर्यावर आला. म्हणे आता काही उपयोग नाही, मला दुःख आहे. म्हणे ओवान बळले सुचू नाही देऊन राहिले. काय उपयोगाचे ते? सुख प्रत्येक अवयवाचं पाहिजे आणि सगळेच अवयव सुख देतील या सांगता येत नाही, अजिबात नाही. कोणाची कंबर दुखते, कोणाची मान दुखते, कोणाची पाठ चमका मारते, कोणाला उचकायला लागतात, तर कोणाला चालता चालता झटका येते, कोणाला चालता चालता सरकं चालता येत नाही. हो, काही मोठे अनेक प्रॉब्लेम आहेत. कोणाला दूरचं दिसते, कोणाला जोडचं दिसत नाही. मोठा अबध कार्यक्रम आहे. कोणाला शिव्या द्यायला की ऐकू येत नाही, तर चांगलं बोललं की ऐकू येते, कोणाला चांगलं बोलणं ऐकू येत नाही तर शिव्याच ऐकू येतात.
कोणी तोंडावून अंदाज लावतात, कोणाला बोलता बोलता तत फप मम होते. म्हणजे अनेक प्रकारचं सुख आहे आणि अनेक प्रकारचं दुःख आहे. याचं थर्मामीटर अजून निर्माण झालं नाही, एकमेव विचारच नाही. मग या सुखाचा दुःखाचा विचार करता तरी कसा, कशापासून माणूस सुखी होईल? दुःख तर माणसाला पावलं पावली आहे, चालताना आहे. हो, माणसाच्या मनाची स्थिरता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुःखाचा नायनाटच होणार नाही. कारण मनच असं बिलंदर आहे की माझ्या समोर माझ्यापेक्षा सुखी मला पावत नाही, म्हणजे मी दुःखी आहे. दुःखी आहे. मी जर सायकल घेऊन चाललो, माझ्या समोरून जर टू व्हीलर वाला आला, तर सायकल वाला सुखी का टू व्हीलर वाला सुखी? काय होते आजी, सांगत जाय माय. सायकल वाला दुखी, टू व्हीलर वाला सुखी. समजा टू व्हीलर वाल्याच्या पुढे ऑटो घेऊन आला 3 चाकाचा माणूस एक, आता कोण सुखी? सायकल वाला तर गेला निघून चिंग चिंग चिंगाट, त्याचा विचारही नाही. पण टू व्हीलर वाला म्हणते लेकाचं ऑटो पुरते. ऑटोवाल्याच्या पुढे 4 व्हीलर घेऊन माणूस आला की मग तो ऑटोवाला दुखी. 4 व्हीलरच्या पुढे एखादा 6 चाकाची घेऊन आला की 4 चाकीवाला दुखी. 4 चाकीवाल्याच्या पुढे एखादा मोठा कोणी ऑटो, एसटी, बस, शिवशाही उभी केली की तो सुखी. त्याच्या पुढे कोण रेल्वे उभी केली की तो सुखी. रेल्वेवाल्याच्या पुढे एखादं हेलिकॉप्टर आणलं एखाद्यानं, तो सुखी. तो म्हणते जमिनीवर चालायचं कामच नाही. असा सुखाचा परिपाक आहे, दुःखाचाही परिपाक आहे. पण हे ज्या वेळेला मनावर येईल त्यावेळेला एक सूत्र सांगत आमचे महाराज. आमचे महाराज म्हणजे ज्यांच्या संग मी 9 वर्ष अखंड राहिलो, आमच्या संतोष भाऊच्या गावचे. अगदी लहानपणापासून परमार्थात सुरुवात झाली. 9 ते 10 वर्ष ज्यांनी सांभाळलं, गुरुवर्य हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज खोंड, तुमच्या परिचित असतील जवळचे. 9-10 वर्ष मी महाराजांच्या सोबत अखंड राहिलो, सोबतच फिरायचो, संतोष भाऊला माहित आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी सांभाळलं. कथा कीर्तन करण्याकरता मला त्यांनीच प्रवृत्त केलं. त्याच्या घरी आलं की महिना मुक्कामी असो जवळले. तर महाराजांनी सांभाळलंय, शिकवलं. आणि आमच्या हिताचं काय आहे ते जादू आमच्याजवळ देऊन दिली, लवकरच सुट्टी घेऊन निघूनही गेले. 9 वर्षाचा काळ. महाराज नेहमी सांगायचे, आपलं सुख आणि दुःख माणसाला वजा करत असताना असा विश्वव्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्याच्याकरता एक असं गीत म्हणा, गाणं म्हणा, त्याले गीत म्हणल्यापेक्षा आपण ऐकतो ते. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मेरा गम मैं भूल गया. आलं का लक्षात? या दुनियेचा विचार करून आपलं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपल्याला आपल्या दुःखापेक्षा भारी वाटलं की आपलं दुःख हलकं होते. पण दुसऱ्याचं सुख आपल्या सुखापेक्षा जर जास्त भारी वाटलं तर आपलं दुःख मोठं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे दुःखवी अनेकांच्या दुःखे, असं शास्त्र, अशी नीती ज्या वेळेला वापरल्या जाईल त्यावेळेला आपलं सुख आपल्या पद्धतीनं आणि दुसऱ्याचं सुख दुसऱ्याला त्याच्या पद्धतीनं. असं मराठीत आपण सहज म्हणतो, श्रीमंत माणसाच्या कपाळाला कपाळ घासून गरीब माणूस श्रीमंत होत का होते? शेगावले नाही होत. कारण सांगतो शास्त्रानं, त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित आणि त्याचं क्रियामान, ह्या 3 गोष्टी प्रत्येकाच्या आपापल्या ठरलेल्या आहेत. मग आपल्याला जर सुख व्हायचं असेल ना, तर आपल्याला सुख होण्याकरता सुखाचे मार्ग, सुखाचा पत्ता आणि दुःख नष्ट होण्याकरता कोणता रस्ता सोडावा आणि कोणता धरावा, असा जर प्रश्न निर्माण केला तर मग आपल्याला सांगितलं, मग आपण संसाराचा रस्ता धरला. आता मग संसाराचा रस्ता धरला तर संत सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कौना मी शरण जाऊ
दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जोगा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. हे झालं संसाराचं वर्णन. म्हणजे सुख नाही कोठे आलिया संसारा, म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जे जिथं नाही ते शोधण्यात उपयोग नाही. महाराज सांगायचे वस्तू जे ज्या ठिकाणी आहे तिथं मिळेल, संसारात सुख महाराज म्हणतात मुळीच नाही. मग नाही तिथं शोधण्यात अर्थ नाही, अजिबात नाही. जे वस्तू जिथं आहे ते शोधा. नेहमी सांगायचे वेदशास्त्र संपन्न निवृत्ती बाबा वक्ते, म्हाताऱ्या बुडीची सुई पडली म्हणे कोपऱ्यात कुठेतरी अंधारात घरात, आणि ते बुडी म्हणे आता सुई दिसत नाही बाई, लाईट लागल्यावर पाहिल, उजीड पडल्यावर पाहिल. आणि संध्याकाळी ग्रामपंचायतचे लाईट लागले आणि बुडी चष्मा घालून चौकातल्या खांब्याखाली लाईटाखाली येऊन पाहून राहिली. आणि शेजारच्या पार्वतीबाईनं मनकर्णा बुडीला विचारलं, म्हणे मनुताई काय बघता तुम्ही, 2 तास झाले म्हणे अशी जागा चाफलून राहिल्या. म्हणे बाई माझी बारकी सुई तुरपाईची दुपारपासून पडली, ते उजेडात पाहून राहिली. पडली कुठी, घरात. पायते कुठी, बस. वक्ते बाबा हे सांगायचे की तिथं नाही ते मिळणार नाही, त्या आशेनं तुम्ही आपण जगायचं नाही. संसारात राहायचं, त्याग करायचा नाही, सोडायचा नाही, त्याचा रागही धरायचा नाही. पण संसारात कसं राहायचं याचं सूत्र ज्या जीवाला कळलं तो जीव सुखी. सूत्र आहे त्याचं, कसं राहायचं. मग मी मामताप्रमाणे सांगतो आता कसं राहायचं. मग उदाहरण देतो. पहिलं, कमळ हे पाण्यात असते, कमळ हे चिखलातच उगवते, पण ज्या वेळेला आपण त्याला हातात घेतो त्यावेळेला कमळ त्याच्या अवतीभोवती त्याच्या स्वतःच्या अंगाला चिखलाचा कुठलाही प्रकारचा भाग चिटकून येऊ देत नाही, आणि पाण्याचा थेंब सुद्धा चिटकू देत नाही. म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात, अलिप्त कमळ जैसे तैसे. अलिप्तता, संसारात राहायचं पण कमळासारखं राहायचं. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण असं देतो की आपल्या घरामध्ये फ्रीज मध्ये चिक्कू आहेत. चिक्कू म्हणजे फळ, बरं, चिक्कूचं फळ. आणि ते चिक्कू पिकलेलं आहे, त्याला घरी गेल्यावर हातात घ्या, त्याला असं दाबा, त्यातून काय निघते बाहेर, चिक्कूची बी. बी बाहेर निघाली की ते दुसऱ्या हातावर घ्या, त्या चिकूच्या गाभ्याकडे पा, चिकूच्या बी कडे पा. ते चिकूची बी तुम्हा आपल्याला सांगते, मला याच्यात 6 महिने झाले, मी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत इथंच झाली, पण 6 महिन्याचा याचा सहवास असूनही आज तुम्ही माझी मुक्तता केली. आता बी अलग झाली आणि गाभा अलग झाला, पण 6 महिने एकत्र राहूनही मी गाभ्याच्या सुईच्या टोकावर बसेल एवढाही भाग मी माझ्या अंगाला चिकटून येऊ दिला नाही. बरोबर आहे, मी बोलतो ते खोटं आहे का. म्हणजे मी चिकू जास्त खात असतो म्हणून उदाहरण दिलं. हा, म्हणजे एवढासा काही गाभा चिटकून येऊ दिला नाही. तशी मी याच्यात राहिली पण याची संगती केली का नाही, मी अलिप्त राहिली. तुम्ही संसारात राहा पण माझ्यासारखं राहा. आपण संसारात राहतो पण कसे राहतो, कसे राहतो. आम्ही लोकायला सहज म्हणतो कुठेतरी वर्षातून एकदा तीर्थयात्रेला चल, 8-10 दिवस. जमतच नाही महाराज, आमच्या मागं कामच लय आहेत, रात्रीचे तर आहेतच आहेत पण दिवसही आहेत. हो, झोपतातच कधी कधी काही समजत नाही, कामच काम असतात. हो, घरातून ओढून लोकांना काळे लोक निघत नाहीत घराच्या बाहेर. पंढरपूरची वारी एकदा तरी करा ना, हातपाय चांगले आहेत तर. एखाद्या तीर्थयात्रेला चला ना. आम्ही नेहमी जातो, शुकतालला जातो, द्वारकेला जातो, रामेश्वरला जातो, हरिद्वारला जातो. आता बद्रीनाथ केदारनाथला जायसाठी आमचे फोन सुरू झाले. 10 जण तयार झाले 25 दिवसात, 10 जण. आणि कोणती स्कीम जर असली ना तर लाईन लागते, कागद घेऊन आधार कार्ड लिंक करा आणि आपापले पैसे अकाउंटवर घ्या. बँकेत म्हटलं लाताम लाती होते तर ती नाही म्हणला का जा ना पुढच्या महिन्यात. हा, स्कीम गेली म्हणजे काय करता जाऊन. हो, अरे पण या शरीरातून प्राण निघून गेला तर तीर्थयात्रा होईल, वारी करता येईल, ज्ञानेश्वरी वाचता येईल, गाथा वाचता येईल, देवदर्शन करता येईल नाही.
साखर भेटीची भल्ली काय जी लोकायले लग्न झाल्याबरोबर 15 दिवसात आटपून घ्या. हो, चटया घेऊन, भांडे घेऊन, आसनं घेऊन, सर्व साहित्य घेऊन येवायच्या घरी 4 दिवस मुक्कामी. पण पंढरपूरला जायला आम्ही जुलै महिन्यात नांदा लावतो. आमची गाडी आहे, गाडीत बसा, मस्त तुम्हाला पंढरपूरला नेऊ. 8 दिवस देवाचं दर्शन घ्या, चंद्रभागेचं स्नान करा, नगर प्रदक्षिणा करा, महाराजांच्या मठात कीर्तन असतात, प्रवचन ऐका, मस्त वारी करा. नाही हो महाराज, 8 दिवस जमते का? आमचे नातू पंतू बुडा बुडी घरचे शेजारचे कुठे गेला विचारतील. अरे तू पेवात नेऊन टाकला तर कोणी विचारत नाही, कोणाला कोणीच नाही विचारत. जोपर्यंत आपल्याला आपली माया सुटत नाही ना, हाव सुटत नाही, तोपर्यंत माणूस निघतच नाही, नाही निघत. संसारच तो असा आहे. संसार कसा आहे? असं कातणीचं जाया आहे. मग ते संसार तुम्हा आपल्याला असं भासवतं, दाखवतं, पण संसाराचं स्वरूप संतांनी सांगितलं. कसं सांगितलं? गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी, तैसा हा संसार वाटे खरा. कसा वाटे? खरा. तैसा हा संसार पाहता पाहता, नाही का? पाण्यावर बुडबुडे येतात, नाही का? जडी बुड बुडे देखता देखता पाण्यावर बुडबुडे निर्माण होतात. संतांनी काय मार्मिक उत्तर दिले हो, एवढे शब्द वापरले, खरे आहेत ते. पाण्यावर बुळबुळे पायत पायत रात्रीपर्यंत बुळबुळा दिसते, पुढे गेले की पाणी बुळबुळा एकच दिसते. काय शब्द दिले, इतके खरे शब्द की त्याचंही मार्गदर्शन घेताना आपल्याला फार हलक्या मनानं घेतो आपण. मग संसार आहे कसा? संसार शब्दाचा अर्थ सांगितला. संसारू इति संसार, हा अशी व्याख्या सुभाषितकार सांगतात. जो सरणारा आहे तो संसार. काय म्हटलं मी? सरणारा संसार. सरणारा नाही तर का उरणारा आहे का? कोणाचा उरला? उरला का? नाही उरला, त्याच्याकरता प्रमाण आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. काय झालं? हे प्रमाण कशासाठी दिलं? सगळेच आले गेले, येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. म्हणजे 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. जमका जब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. सगळे आले, येथे नाही उरो आले अवतार. सगळेच्या सगळे आले आणि गेले, आले आणि गेले. माझ्या अगोदरचे माझ्या परिवारात आले आणि गेले, आणि मी आहो आता, आणि मी जाईल, आणि माझ्या पुढे येतील, आणि पुढे येतील, आणि पुढचे येतील, आणि मागचे जातील. अशी पद्धत आहे. इथं कोणी थांबण्याकरता आलं नाही, कारण तो सरणारा संसार आहे. महाराज, आम्हाला सरणारा आवडत नाही हो, आम्हाला उरणार सांगा. कोणाच्या मनात असं येते का आपल्या खिशातले पैसे सराव? संसार सोडा, पैशाचा विषय. आपल्या खिशातली गड्डी कमी व्हाव, 100 रुपयाचे 50 व्हाव असं कोणाला वाटते का? 100चे किती व्हाव वाटते? 150, 1000, 500 वाळाव वाटते. या पैशाले सोबती याव असं वाटते, पण संपाव असं वाटत नाही. सरणे आणि उरणे. एका व्याख्यात सांगतो, संसार सरणारा आहे आणि परमार्थ हा उरणारा आहे. पटते का तुम्हाला? पटत असेल तर हो म्हणा, नशील पटत तर नाही म्हणा, त्यात माझं काही जाणार नाही. पण संसार सरतो आणि परमार्थ उरतो, आणि उरलेला परमार्थ तुम्हा आपल्याला सुख देणारा आहे, तुम्हा आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत नेणारा आहे. आणि केलेला परमार्थ हाच तुमच्या आमच्या जीवनात सदा सर्व काळ उपयोगात येणार आहे. आणखीन सांगतो, जीवन जगत असताना केलेलं कर्म 1 आणि हातून घडलेला धर्म 2, ह्या 2 गोष्टी तुमच्या आमच्या जीवासोबत येतात, आत्म्यासोबत येतात, शरीरासोबत नाही. काय म्हटलं मी? आत्म्यासोबत. आत्मा वेगळा, शरीर वेगळं. कारण शरीर तुमचा आमचा आत्मा एकत्र आहे तोपर्यंत सोबत आहे. ज्या दिवशी आत्मा आणि शरीर वेगळं होईल, जसं रेखाबाईंनी शरीराचा त्याग केला, आता शिल्लक काय राहिला?
आत्मा. शरीर तर त्याच दिवशी गेलं. ते कोणाचं होतं? आपलंही नाही, त्या 5 जणांचं होतं, त्याला देऊन टाकलं. मग ते 5 जण कोणते? या शेगावातले नाही, ते 5 जण वेगळे आहेत. एकाचं नाव आहे पृथ्वी, दुसऱ्याचं नाव आहे पाणी, तिसऱ्याचं नाव आहे वायू, चौथ्याचा आहे अग्नी आणि पाचव्याचा आहे आप म्हणजे आकाश. किती झाले? आणि हे 5 म्हणजेच तत्व आहेत. या 5 तत्वांनी दिलेला देह आहे. देहा पाचाचा आणिला उसना, सखी ज्याचा त्याला देणे लागे. मग 5 जणाचा उसना आणला आणि उसना आणल्यानंतर त्याला त्याचा देऊन टाकणं आहे. आपण सगळेजण देहात आहोत आत्मा घेऊन. आत्मा वेगळा होईल, आत्मा काही वेगळा होईल. मग आपल्याला काय म्हणतात लोक? माणूस मेला. बरोबर आहे, त्याला मृत्यू आला. आता नेणे आहे. मग आत्मा आणि शरीर वेगळं झालं. मग शरीर हे द्यायचं आहे ज्याचं त्याले. उसनं आणलं, मग आत्मा वेगळा. मग हा आत्मा वेगळा कुठपर्यंत आहे? हा आत्मा वेगळा वर्ष श्राद्ध होईपर्यंत आहे. वर्ष श्राद्ध हे पहिलं वर्ष श्राद्ध आहे रेखाबाईचं. मग आत्मा तोपर्यंत एकटाच राहायचे. हा काय करते मग? त्याला दक्षिण दिशेचा प्रवास करावा लागते. हे कोणती दिशा आहे? दक्षिण दिशा. 11 महिन्यापर्यंत आत्मा हा दक्षिण दिशेचा प्रवास करतो. याच्यामध्ये थोडासा कर्मकांडाचा विषय येतो. गरुड पुराण, नारद पुराण, विष्णू पुराण याच्यामध्ये सूक्ष्म मार्गदर्शन केलं. माणसाचं कर्मकांड आणि माणसाचं धर्मकांड असे 2 विषय आहेत. आपण धर्मकांड करून राहिलो, पण धर्मकांडातच कर्मकांडाचा सुद्धा विधी या ठिकाणी सांगितला. तो मानवा करता आहे, माणसा करता आहे, तुमच्या आमच्या करता आहे. पहिल्या दिवसापासून मी जर कर्मकांडाचा विधी 13व्या कीर्तनाच्या निमित्तानं म्हणा का त्या विधीप्रमाणे सांगत बसलो तर एवढे सूक्ष्म उत्तर आणि चांगले त्या कर्मकांडात आहेत की धर्मकांडापेक्षाही अवघड कर्मकांड आहे. काय म्हटलं मी? पहिल्यांदा हे सांगा, कर्मकांड आणि धर्मकांड वेगवेगळं आहे बरं. जे ब्राह्मण कर्मकांड करतात ते धर्मकांड करत नाहीत. जे धर्मकांड करतात, पूजा करतात धर्मकांडाची, ते कर्मकांड करत नाहीत. जे कर्मकांडही करत असतील आणि धर्मकांडही करत असतील त्याला काय म्हणतात मला माहित नाही. म्हणजे अवघड आहे, एवढं सोपं नाही. हो, कर्मकांड म्हणजे सूक्ष्म आहे. आपला देह ठेवल्यापासून कर्मकांडाला सुरुवात होते तर 12 महिने कर्मकांड चालवा लागते. आपल्या आईच्या नावानं, बापाच्या नावानं, आजीच्या नावानं, आबाच्या नावानं, भावाच्या नावानं जे कोणी असतील करणारे त्याच्यावर ते उत्तरदायित्व आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं स्वतःचं पुण्य आणि मेल्यानंतर मग त्याच्या परिवाराचं, मुलाबाळाचं पुण्य, असं सगळं सामूहिक पुण्य वर्षभर त्याला देणे आणि त्याला सद्गती प्राप्त होण्याकरता, स्वर्गाचा दरवाजा उघडण्याकरता आणि तिथं घंटा वाजण्याकरता, त्याला स्वर्गात प्रवेश मिळण्याकरता या पुण्याच्या माध्यमातून त्याला सर्व सामुदायिक पुण्य कर्मकांडाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला समर्पित करावं लागते. त्याला तर्पण विधी असं आपण म्हणतो. पण करतो का नाही ज्याचं त्याला माहित आहे. काही जण करतात, काही जण करत नाहीत. गेल्यापासून करावं लागते. आणि हे सगळं करत असताना 1 वर्ष निघून जाते. त्याला आपण मासिक श्राद्ध, पाक्षिक श्राद्ध, साप्ताहिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध आणि हे सगळं करून समर्पित करायचं आहे. म्हणून महाभारतामध्ये एक उदाहरण दिलं की पंडूराजा 5 पांडवाचा बाप, त्याचं स्वतःचं पुण्य, सगळ्या परिवाराचं पुण्य हे सगळं घेऊन पंडूराजा स्वर्गाच्या दारापर्यंत गेले, पण दाराच्या उंबरठ्याच्या अलीकडेच बसले. महाभारत वाचलं की त्याच्यामध्ये सांगितलं अलीकडे बसले पंडूराजा आणि स्वर्गाचं दार काही उघडलं गेलं नाही. पण ज्या वेळेला नारदाला पंडूराजा दिसले तर नारद 3 लोकात भ्रमण करणारे आणि धर्मराजाला येऊन सांगायला लागले, तुमचे बाबा स्वर्गाच्या दारात बसले आहेत पण स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. म्हणे काय कारण आहे? म्हणे तिथं त्याचं पुण्य संपलं. म्हणजे पुण्य संपलं की माणसाचा मुक्काम पोस्ट तिथं होऊन जात असते. खिशातला पैसा संपला की माणूस जिथं उभा आहे तिथंच राहते, पुढे कुठे जाऊ शकत नाही. एखाद्याच्या मोबाईलचं नेट बंद पडलं की तो 3 टाइम जेवत नाही. त्याला असं वाटतं काहीतरी हरपलं. हो, एका जणाचा मोबाईलच हरपला, सांगा तो जेवील का? हो. आणि मी गेलो कीर्तनाले,
त्या 3 दिवसाच्या आधी मोबाईल हरपला. ज्याच्या घरी गेलो तर ती फेटा मानला. त्याची माय म्हणे, महाराज तुमच्या भाषेत पोराले समजावून सांगा, बाबू हरपला तर हरपू दे, 10,000चा होता, ॲपल घे म्हणे 15चा, मी पैसे देतो, पण पोरग जीवन नाही राहिलं म्हणे महाराज, 3 दिवस झाले. त्या पोराले पुढे बसवलं म्या. म्हटलं बाबू काय हरपलं तू? म्हणे मोबाईल हरपला महाराज, दिसूनच नाही राहिला म्हणे. कुठे गेलता तू? म्हणे कुठेच नाही, अथून एवढ्यातच होतो मी. म्हटलं हरपू दे ना, हरपल काय, दुसरा नवीन घे, मोबाईल तर भरपूर आहेत. म्हणे महाराज नवीनचा विषय नाही, तो जुन्या मोबाईल मध्ये माय काय काय होतं तुम्हाला काय माहित आहे म्हणे, मी त्याच्यासाठी दुखी आहे म्हणे. म्हणजे त्याचं त्याला माहित, पण माय 15,000 देऊन राहिली. म्हटलं घे. नाही जेवलं पोरग. म्हटलं मी आलो कीर्तन करतो, चाल मा संग. म्हणे तुमचं कीर्तन फिरतन गेलं म्हणे तिकडे, कीर्तन फिरतन. हो, हरपलं माणसाचं की तसंच आहे काही. मग नाही आला. शेवटी काय झालं, कीर्तन झाल्यावर मी फेटा गुंडाळला, पिशवीत ठेवला, त्याच्या खोलीतच मी झोपेची व्यवस्था केली. हो, ते पोरग गॅलरीत उभं विचार करून राहिलंच होतं, कीर्तन नाही ऐकलं त्याने. शेवटी त्याला मी आता ते जागेवर बोलावलं. ज्या पलंगावर मी बसलो ना, 11:30 वाजले होते. त्याला म्हटलं झोप आता, काही काळजी करू नको, सकाळ आपण मी येतो तुझ्या संग नवीन मोबाईल घेऊ. तर ती मी ज्या पलंगावर बसलो होतो तर ती असा आवाज आला, 11:30 वाजता. म्या म्हटलं काय वाजून राहिलं काच. म्या त्याला आवाज द्याला, म्हटलं इकडे रे, करून राहिला पलंग काय. म्या सहज असा तर ती करते, तर ती हात घातला, तो मोबाईल मा हातात आला. जसा मोबाईल मा हातात आला तसं पोरगा आलं आणि माय पायात धरले. 3 दिवस झाले म्हणे महाराज, मी या खोलीत आलोही नाही, गादीवर बसलोही नाही, आणि तुम्ही आल्या आल्या म्हणे तुमचा पाय गुण असा चांगला लागला, मोबाईल सापडला म्हणे तुमच्या पायाच्या कृपेनं. हो, पोरग लगे पायाही लागलं आणि जेवायलाही बसलो. आणि काय पुसता म्हणे महाराज, उद्या म्हणे मी तुम्हाला 200 रुपयाचं मोठं दुपटा आणतो बा, आणि 101 रुपया दक्षिणा देतो. म्या म्हटलेलं का 10,000चा मोबाईल 4 दिवसानं सापडला, निदान 5,000 तर दे. तुला सगळं भेटलं ना, आता हरपलं ते गेलं, राहिलं का. पण त्याला नवचेतनपणा निर्माण झाला. तसं तुमचं आमचं काही संपलं की माणसाला करमत नाही. पुण्य संपलं की थांबला माणूस. पुण्य मिळवायचं आहे ना, मग पुण्य मिळवण्याकरता काहीतरी करावं लागेल. देरे हरीन पलंगावरी नाही. मी पहिलेच 2 मुद्दे सांगितले. पुण्य मिळवण्यासाठी 2 साधना आहेत, एक चांगलं कर्म आणि एक हातून घडलेला धर्म. कर्म आणि धर्मच माणसाच्या म्हणजे जीवाच्या सोबत येतात, बाकी सगळंच्या सगळं इथंच राहील, काही सोबत येणार नाही. पांडवाची तशी स्थिती झाली. मग पांडवानं विचार केला, आपल्या बाबाला स्वर्गात पाठवायचं आहे, तर काय करावं. तर नारदानं सल्ला दिला. नारदाच्या मार्गदर्शनात फार मोठं राजस्वी यज्ञ आणि पांडवांनी करायचं ठरवलं. हजारो एकर जमीन तयार केली, फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आणि यज्ञाचं आयोजन कसं होतं ते साधं नव्हतं. त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार. मी काय बोललो, मी भानावर आहो बरं. कोणाच्या सोंडी एवढी? हत्ती तर तुम्ही पाहिलंच आहे, पाहूनच राहिले. दर गुरुवारी दर दर कधी पाहता तुम्ही. हत्तीची सोंड केवढी आहे? तेवढी धार. त्या यज्ञात कायची? पाण्याची नाही बरं, तुपाची. आपण जर समजा नवरात्रात देवीच्या होमाले बसलो तर केवढी धार असते आपल्या तुपाची? केवढी असते तुम्हीच सांगा माय मावल्या, इमानदारीने सांगा. हो, चमचा भाजीचा? भाजीचा नाही बुवा. हो, मीडियम नाही, जो घरात लहानात लहान असेल तोही चमचा इतक्या अंदर खोल असते. डब्यात 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 पन्नीत 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 चालला खाली. तो लवकर दिसत नाही, तो पायता पायता अर्धा घंटा लागते. ताकुटी एवढासा तोंडाचा चमचा निघते. हा चमचा होमाचा आहे, इतका बारीक चमचा. अशी आपली तूप आहुती टाकण्याची पद्धत. हत्तीच्या सोंडी एवढी धार. यज्ञ किती महिने चालला? महिने नाही बुवा, 12 वर्ष. मग यज्ञ भगवान प्रगट झाले आणि मग म्हणायला लागले, काय पाहिजे मागा. म्हणे काहीच नाही पाहिजे, या यज्ञाचं परिपूर्ण फल आणि पुण्य आमच्या बापाला समर्पित करायचं आहे. संकल्प सोडतो आणि आमच्या बापाले स्वर्गामध्ये दार उघडून अंदर प्रवेश भेटला पाहिजे, त्याच्यासाठी हा यज्ञ केला. सांगा, म्हणजे तयाचे उद्धरती पूर्वजते. मग अशा माध्यमातून आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता कर्मकांड हा विषय महत्वाचा असते. म्हणून आईवडिलाचा उद्धार करण्याकरता मुलगा,
जर मुलगा नसेल तर मुलगी सुद्धा ते कार्य करू शकते. म्हणून कर्मकांडाचा विषय हा महत्वाचा असते. आपल्या आईवडिलाच्या उद्धाराकरता, आपल्या आजोबा आजीच्या उद्धाराकरता, आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता, आणि त्यांचा उद्धार केला, ते सद्गतीला प्राप्त केले, त्यांना सुपस्कर मार्ग करून सुख दिलं, की आपल्या परिवाराला ना पितृदोष निर्माण होत, ना मातृदोष निर्माण होत, कुठल्याही प्रकारचा दोष आपल्या समाजामध्ये राहत नाही. त्रिपिंडी श्राद्ध करण्याची गरज नाही, नारायण नागबली नाशिकला जाऊन करण्याची गरज नाही, आणि कोणतंही काही करण्याची गरज नाही. म्हणून 18 महापुराणापैकी श्रीमद भागवत महापुराणाचं विवेचन तुमच्या आमच्या समोर आहे, आणि त्या माध्यमातून पहिल्या दिवशीपासून 7 दिवसापर्यंत हा विधी त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणून 7 कांड्याचा बांबू आणि 7 कांड्याच्या बांबूला त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करून त्याच्यावर ध्वज चोळून आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 7 दिवसाची कथा श्रवण करून अनेक राक्षसांचा उद्धार करून आणि भगवंताचे अवतार कार्य, भगवंताचं दिव्य असं चरित्र, ह्या कथा पाहत 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 तुम्ही आपण 7 दिवसाची कथा पाहतो. ज्यावेळेला भगवान निजधाम गमनाला जातात, भगवंताचं अवतार कार्य, संतांची महती, आणि अशा माध्यमातून श्रीमद भागवत कथा करत असताना जीवाचा उद्धार होतो. म्हणून मृत्यू माणसाला येतो, पण मृत्यूचे प्रकार 3 भागवतामध्ये सांगितले. एक मृत्यू, दुसरा अपमृत्यू, आणि तिसरा महामृत्यू. किती झाले? 3. मृत्यू म्हणजे सहज वय संपून अनायसे काही खटाटोप न करता योगायोगानं आणि चांगल्या भावनेनं आणि चांगल्या वेळेवर मृत्यू प्राप्त होणे. सहज 50 वर्षाचे झाले, 70 वर्षाचे झाले, 80-90चे झाले, झटकेपट निघून गेले. काही त्रास नाही, काही घेणं देणं नाही, आणि कोणाला अडथळ्यात टाकणं नाही. चालता बोलता गेले, सकाळी जेवण केलं, देवदर्शन केलं, 10-15 संघ मोडले, आणि मंदिरात आले होते, चक्कर मारला, दुपारी थोडासा विश्राम केला, 3:30-4 उठले, 1 गिलास पाणी पेले, कपभर चहा घेतला, आणि पायता पायताच लागे जांभळी आली, मोकळे झाले. आता तर गेले बा. तसंच आहे ते. हा मृत्यू आहे, मृत्यू येईलच. पण दुसरा अपमृत्यू आहे. या अपमृत्यूमध्ये मी जे आतापर्यंत सांगितले ते नाही आले आता उदाहरणं, आता बदलले. अपमृत्यूमध्ये अपघात होणे, हो, फाशी घेऊन मरणे, जळून मरणे, विहिरीत उडी टाकणे, विष प्राशन करणे, एखाद्याच्या हातून हत्या घडणे, एखाद्या धारदार शस्त्रानं शरीर कापणे, ह्या अनेक गोष्टी याच्यामध्ये येऊन पडतात. त्याला अपमृत्यू असं म्हणतात. मग तिथं वयाचा विचार नाही. हे कधी बालपणात होईल, कधी तरुणपणात होईल, कधी म्हातारपणात होईल. हो, ह्या गोष्टी घडत असताना वयाची मर्यादा नाही, कधीही होईल. म्हणजे विपरीत बुद्धी ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला ह्या घटना घडतील. पण आपल्या मृत्यूला कारणीभूत एखाद्या वेळेला ठरलेला काळ आणि ठरलेली वेळ आणि ठरलेलं ठिकाण त्याला आपण टाळू शकत नाही. बऱ्याचशा माणसाच्या जीवनात अशा घटना आहेत की म्हणतात वेळ आली होती पण काळ आला नाही, आणि काळ आला होता पण वेळ आली नाही, असं आपण म्हणतो. फार मोठ्या वाहनाच्या खालून गेले पण भाऊ जसेच्या तसेच राहिले, सफरचंदासारखे दिसून राहिले, काहीच नाही झालं, हो, खरचलं सुद्धा नाही. आणि एखाद्या माणसाला चालता चालता स्वतःचं शरीरच भारी होते, चक्कर येऊन पडते, तर जागच्या जागीच रक्ताबांबळ होऊन तो माणूस काही न करता निघून जातो, ठोकर लागून जाते, पाणी पेता पेता उचकही लागते. ह्या सगळ्या घटना आपल्या जीवनात घडल्याशिवाय राहत नाहीत. आणि काही काही जण झोपतात ना, तर झोपेतून जागी होत नाहीत, जसे झोपले तसेच झोपेल राहतात. मग ह्या घटना घडतात तर त्या 3 प्रकारच्या सांगितल्या: मृत्यू, अपमृत्यू, महामृत्यू. महामृत्यूचा विचार नंतर सांगेल. पण अपमृत्यूवर मात करण्याकरता 7 दिवसाचा अवधी आपल्या जवळ आहे. त्या 7 दिवसात तुम्ही आपण अपमृत्यूला टाळू शकतो. नवे नवे एखाद्या वेळेला अशी वाईट घटना आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबात, आपल्या घरात जर घडलेली असेल तर त्यालाही मोक्षगती प्राप्त होण्याकरता सुवर्ण संधी भागवत कथेच्या माध्यमातून प्राप्त होत असते. मग अपघाती गेलेला जीव, आता एखादा जीव समजा त्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळाल्यानंतर तो वयाच्या 30व्या वर्षी, एक उदाहरण देतो, असं कोणाच्या परिवारात होऊ नये, पण होऊ नये म्हणावं तर घडलेल्या गोष्टी आहेत. एखाद्या तरुण मुलानं 30 वर्षाच्या फाशी घेतली, तरुण मुलीनं अग्नी पेटून घेतला, एखाद्यानं विष प्राशन केलं, एखाद्यानं विहिरीत उडी टाकली,
अशा काही घटना जर ज्या परिवारात घडल्या तर मग पुढचं आयुष्य कसं? 100 वर्षाची आयुष्य मर्यादा होती, कोणाची 80 असेल, कोणाची 70 असेल. मग आता ज्याची 50 वर्षाची होती तो 30व्या वर्षी जर मेला तर पुढचे 20 वर्षाचं काय? 20 वर्षाचं काय? आयुष्य तर देवानं दिलं होतं. म्हणजे ज्या दिवशी पाचीची पूजा होते त्या दिवशी पूजन झाल्यानंतर हो असं म्हटलं जाते की ब्रह्म्याची रेग आणि सटवीचं लिखाण. बरोबर आहे ना आजी? अशी माझी आजी सांगे मले, गाण्यात सांगे मले, मला काही गाणं येत नाही आता, बुडी म्हणत जाय. हो तो पाटा काय, ते सगळं साहित्य काय, पाचीची पूजा काय, आणि तो दिवा काय, तिथं ते पेनही ठेवतात आणि पेन्सिल ठेवतात. एखाद्या व्यक्ती पेन नाही चालला अटकला तर मग पेन्सिल समजा. असं अजूनही म्हाताऱ्या बाया पाचीच्या पूजेत ते साहित्य ठेवतात. काय साठी ठेवतात? मी एका म्हातारीला विचारलं, म्हटलं हे का ठेवतात? म्हणे इथं ब्रह्मदेव येतात, एक रेस ओढून जातात, मग तिथं सटवी येते, त्याच्यावर त्याचं आयुष्य लिहून येते. तिथं कुबेर भगवान येतात, त्याला धनाचा संचय लिहून देतात. प्रत्येक जण येऊन त्याच्यावर काही ना काही लिहितात. समजा एखाद्याचा कागद कोराच राहिला मग त्याचं काय? त्याच्यावर आपण लिहून टाका मग. हो, किती वर्ष जगील, किती धनवान होईल, हो कसा मरील, काय मरील, हे सगळं लिहिल्या जाते. याचं सगळंच्या सगळं लिखाण त्या पद्धतीनं त्याच दिवशी होते, तिला पाची म्हणतात. इतर ठिकाणी वेगळ्या ठिकाणी नाही होत, तोच दिवस महत्वाचा आहे. म्हणून म्हणतात ना, ब्रह्म्याची रेख सटवीचं लिखाण. जे नशिबात आहे ते कल्पांती चुकत नाही. त्यालाच प्रारब्ध संचित आणि क्रियामान, संतांनी अशी एक उपमा दिली आणि त्या माध्यमातून तुम्ही आपण जगतो. समजा एक उदाहरण, मला 100 वर्ष आयुष्य आहे आणि मी 50व्या वर्षी समजा फाशी घेतली, घेत नाही म्हणा मी, समजा तुम्हाला लक्षात यासाठी सांगून राहिलो, मी फाशी घेऊन काय करू? हो, मी फाशी कोणाला देतही नाही आणि मी घेतही नाही. काय करता देऊन आणि घेऊन? पण उदाहरण लक्ष येण्यासाठी सांगतो. आता दुसऱ्याचं उदाहरण कसं काय देऊ? म्या म्हणा संतोष भाऊन ते लिहावर राग, त्याच्यापेक्षा काय बा कोणाचंच नाव नाही घ्यायचं, आपलंच. आपल्याला काही राग यायचं की नाही, मी फाशी घेतली का नाही घेतली तुम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय घेशील तर घे, आहे की नाही? हो, समजा 50व्या वर्षी फाशी घेतली, माझे किती वर्ष राहिले पुढे? 50. आता काय करू मी? मग आता देह आणि आत्मा वेगळा झाला. 50 वर्ष आत्मा माझा भ्रमंती करते. काय करते? भटकते म्हणतो आपण, फिरते. मग बांग त्याच्या पुढचे अभ्यासू लोक आहेत ते म्हणतात फिरतेच नाही, तो झोंबते. कोणालाही मग नाही का, मग काही काही हुशार असतात, नाही नाही ज्याच्या नाव राशी नसते त्यालाच झोंबते. हो, ततीच मग त्याला तो चकवा म्हणतात. काही काही काय बोलतील लोक. हो, एवढा रिकामा हो का मी कोणाला झोंबेले? हा, मी मेलो समजा, मी समजा आजी मी म्हणणं हो म्हणते बा मेला तो. तो मग मी आत्मा राहिला, मग आत्मा कोणाला झोंबीन का? मग ते घरातले तपलीक द्या वाटेन का मले? हा, मी मा घरातल्या लोकांना धरीन का? काही बी भलकायचं भलकायचं. एवढे सगळे मावर चांगलं प्रेम करतात, सगळे जण मला विचारपूस करतात, सगळ्या गोष्टी आणून देतात आणि मी त्याला झोंबीन का? अजिबात नाही. हे संभ्रम आहेत, ह्या अनेक अनेक संकल्पना आहेत. तो आत्मा त्याच्यात दुःखात असते, तो कोणालाही त्रास देत नाही. त्याचं कारण सांगतो, त्यालाच एवढं अतोनात दुःख झालेलं असते की त्याला त्यातून मोकळं व्हावं वाटते. पण त्याला मोकळं होण्यासाठी त्या परिवारातल्या मंडळीनं काही करणं गरजेचं असते. त्याला मोकळं करण्यासाठी तो भ्रमंती करते, फिरत राहते आणि फिरता फिरता त्यातून त्याला मुक्त करण्याकरता तोच वेळ पाहते, संधी पाहते. मग या संधीच्या माध्यमातून कथा कीर्तन संकीर्तन जिथं असते तिथं त्याचा उद्धार होत असतो. अर्थात तयाचे उद्धरती पूर्व जते, कथा भागीरथी स्नान जे करती तयाचे उद्धरती पूर्व जते, असं प्रमाण तुकोबारायचं आहे. म्हणून श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून पूर्वजांचा उद्धार होतो. असे आत्मघाती गेलेले जीव जसा धुंदुकारिक अपघाताला प्राप्त झाला, तशीच कथा आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा उद्धार करण्याकरता गोकर्णाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आपल्या परिवारात असं दुःखी जर कोणी असेल तर आमचे महाराज आम्हाला नेहमी सांगायचे, त्या नावाने, त्या व्यक्तीच्या नावाने एक नारळ आणून भागवतात ठेवायचं. 7 दिवस पर्यंत त्याला आसनस्थ बसवायचं, आपणही व्रतस्थ राहायचं. 7व्या दिवशी ते नारळ आपल्या घरी नेऊन त्याची विधिवत पूजा करून ते फोडून त्याच्या आत्म्याला मोकळं होण्याकरता, त्याचं दुःख कमी होण्याकरता
त्याला मोक्ष प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्तीचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. म्हणून ही कथा पूर्वापार आणि अनेक ऐतिहासिक वर्षापासून चालत आलेली आहे. अशा माध्यमातून आपल्याही हातून कळत न कळत जिवंतपणी जर काही पाप घडत असतील किंवा घडले असतील, त्या पापाला त्या ठिकाणी क्षय करण्याकरता परीक्षित राजाने आपल्या हातून एक चूक झाली, त्या चुकीतून मुक्त होण्याकरता, स्वतःचा उद्धार होण्याकरता जिवंतपणी स्वतः भगवान शुकाच्या समोर शुकतीर्थावर बसून 7 दिवस सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण केली. तसा आपणही तो अधिकार प्राप्त करून कथेच्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात घडलेले पाप आपण त्या ठिकाणी नष्ट करू शकतो. म्हणून ह्या कथेचा क्रम आहे. मृत्यू येईलच, अपमृत्यू टळल्या गेला पाहिजे, तो येऊ नये, पण महामृत्यू साधल्या गेला पाहिजे. काय म्हटलं मी? महामृत्यू साधला पाहिजे. आणि तो महामृत्यू बरेच मंडळींनी साधला. असे अनेक उदाहरणं तुमच्या आमच्या समोर आहेत. महामृत्यू साधणारे जे असतात ते महामानव आहेत, महामृत्यू साधणारे थोर पुरुष आहेत, महामृत्यू साधणारे साधू संत महात्मा आहेत, महामृत्यू साधणारे साधक आहेत, महामृत्यू साधणारे विरक्त असलेले महात्मा आहेत. त्यापैकी उदाहरण देण्यादाखल जर झालं तर महामृत्यूला प्राप्त होणारे ज्या दिवशी चांगलं मरण येते, हो असं म्हणतात बा, माणूस ओळखावा मरणे आणि शूर ओळखावा रणी, आहे की नाही? अशी म्हण आहे आपल्या यात. मग माणसाचा मरण चांगलं येते ना, तो महिना चांगला, ती तिथी चांगली, त्यावेळेला नक्षत्र चांगलं, ते ठिकाण चांगलं, आणि सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून येतात. आणि चांगल्या वेळेला माणसाला मृत्यू आला की तो जीव त्या ठिकाणी महामृत्यूला प्राप्त होतो. असं उदाहरण शास्त्रामध्ये सांगितले. मग तुम्ही म्हणसाल महाराज का हो, आता आजाराचं एक कारण येते बाबा, मग आजारानं माणसं मिले. मी पहिले आपल्या मनातला संभ्रम नष्ट करतो की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, की ज्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे, महाराजांनी ग्रामगीतेवर भाष्य केलं आणि महाराजांनी जगत असताना असे जीवन जगले की माझी वाणी त्यांचं वर्णन करण्याकरता अपुरी आहे. पण महाराजांना मग काय झाला होता? आजार झाला होता, बरोबर आहे. मग आमचे तुकोबाराय त्याचं खंडन करतात. काय खंडन करतात? म्हणजे तुकोबाराय म्हणतात आपलं पाप वाढलं की त्या पापाच्या माध्यमातून एखादा रोग मानवर काढतो, आणि ते पाप नष्ट होण्याकरता चांगलं कर्म करणारा वाईट कर्म करू शकत नाही. मग असा एखादा आजार ईश्वर कृपेने त्याला प्राप्त होतो. तुका म्हणे पापे पापे, तुका म्हणे पापे, येती रोगाची आमिषे, येती रोगाची आमिषे. म्हणजे पाप माणसाचं वाढलं की रोग कुठेतरी मानवड काढतो. आणि अशा पद्धतीनं राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज म्हणत, आज मला हा रोग आला ना, माझ्या जीवनातलं पाप नष्ट करण्याकरता आला, पाप नष्ट करण्याकरता. म्हणून सत्पुरुषाचे लक्षण आहेत, आणि त्या लक्षणामध्ये त्या ठिकाणी महामृत्यूला प्राप्त होतात. अकोटचे श्री संत वासुदेवजी महाराज तुम्ही पाहिले असतील, ऐकलं असेल. महाराजांनी पंढरपुरामध्ये देह ठेवला. संत गजानन महाराजांच्या संस्थांच्या आवारात एका खोलीमध्ये देह ठेवला. दिवस होता दशमीचा, आम्ही तिथं हजर होतो. आणि महाराज हो नवमी तिथीपासूनच आपल्या मुखातून असे शब्द काढायचे की मला पंढरपूरला जायचं, हे शब्द काढायचे. पंढरपूरला जायचं. त्यावेळेला भाऊ सुद्धा होते. स्वतः भाऊ खुर्ची टाकून त्यांच्या समोर बसले आणि म्हणायला लागले, महाराज तुम्ही पंढरपुरातच आहात, महाराजांच्या दरबारात आहात, संस्थांच्याच खोलीत आहात, आणि पंढरपुरात आणखीन कुठे जायचं? पण वासुदेव महाराजांचे शब्द अखंड होते नवमी पासून दशमी पर्यंत. मला पंढरपूरला जायचं. ते कळलंच नाही त्यांना. त्या शब्दातून हा बोध द्यायचा होता की मला या पंढरपूरला जायचं नाही, मला त्या पंढरपूरला जायचं आहे. ते पंढरपूर कोणतं? शेवटचं, आहे की नाही? म्हणून तर रडताना म्हणतात आमच्या मायमावल्या, आता का तुम्ही पंढरपूरले चालले का देवाजी? आमच्या इकडे लढतात बुवा अशा अकोला जिल्ह्यात बाया. तुमच्या इकडे काय माहित.
तुमच्या इकडे म्हणत असतील शेगावले चालले का. हो. आणि समजा तो माणूस कुठेच नाही गेला आयुष्यात, लेकानं गजानन महाराजचंही दर्शन नाही घेतलं शेगावात राहून, आणि त्याला कसं काय म्हणता तुम्ही, आता का तुम्ही पंढरपूरले चालले का देवाजी, म्हणायचं कामच नाही काही त्याला, काय म्हणायचं. पण ते लढ्यासाठी स्वरात म्हणा लागते. पंढरपूरले त्यानं इच्छा जरी केली तरी पांडुरंग त्याला येऊ देत नाही. तुम्ही किती बोंबलून लढा, नाही येऊ शकत. पंढरपूरले जाणं, आळंदीले जाणं, देवाचं दर्शन, संताचं दर्शन, भागवत कथा, कीर्तन, दान, धर्म, तीर्थयात्रा आणि मायबापाची सेवा पुण्य असलं तरच त्या जीवाला घडते. पाप्याले पंढरपूरने म्हणतात. आम्ही पंढरपूरला जातो, 1 महिना पैदल, तर लोक म्हणतात बापा तुम्ही पुण्यवान. तेच म्हणतात हात जोडून, आम्हाला दर्शन घेऊ द्या. तुम्ही दरवर्षी जाता बापा 1 महिना पैदल, तुमच्यासारखे पुण्यवान तुम्ही. फक्त आम्ही असंच म्हणत नाही, तुम्ही येत ना बापा तुमच्यासारखे, आपण कायले म्हणा बापा. त्याला पापी म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार. पाप आणि पुण्य, माणसाला पुण्य करून घ्यावं लागते, आणि पुण्य घडलं की त्या पुण्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. पण ज्या दिवशी पुण्य खालसा होईल, पुण्य संपुष्टात येईल, त्या दिवशी पाप वाढल्याशिवाय राहणार नाही. पण एक शास्त्र सांगते, शेवटच्या वेळेला पुन्हा जन्माला येण्याकरता, जसा 11 महिन्याचा हिशोब मी तुम्हाला सांगितला, तर त्याला पुण्य देत असताना आपल्या घरातले मुलं मुली 15 दिवसातून, 7 दिवसातून, महिन्यातून पान टाकतात. पान टाकतात. कशासाठी टाकतात. महिना आला की पान. कशासाठी. ते पुण्य संपादन करतात, समर्पित करतात त्या आत्म्याला. हे घ्या, हे घ्या. दान धर्म करतात, सद्भक्ती करतात, संकीर्तन करतात, आणि काहीतरी पुण्य समर्पित करण्याकरता तो योग प्राप्त करतात. आणि मग 11व्या महिनी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला की मग हा आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतो. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्याला सांगते. ज्ञानोबाराय म्हणतात, तो आत्मा आता कसा होतो. मग त्या आत्म्यानं काय केलं, त्या आत्म्याची स्थिती काय आहे. मग त्या आत्म्याला आता देह पाहिजे. मग देह देत असताना मग तर ती हिशोब निघते. मग सगळे देव बसतात, देवाचे दूत बसतात, आणि आपला हिशोब काढणारे ज्याच्या जोड लेल असते त्याचं नाव काय, चित्रगुप्ता. कोण, आपल्या सोबत असतात. आणि त्या दोघी जणी येऊन तिथं मग आपापला हिशोब काढतात. एक रात्रीचं रेकॉर्ड हिच्या जोड आहे, दिवसाचं रेकॉर्ड हिच्या जोड आहे, आणि दोघी बसतात समोर. देवानं जन्माला घातलं पण हिशोब माहित नाही. हिशोब करणारे ते 2 जण आहेत. मग ते येतात आणि आपलं रेकॉर्ड काढतात. मग काढलं नाव, काळा अकोल्याचा विठ्ठल महाराज, किती तारीखला जन्माला आला, किती वाजता श्वास टाकला पहिला, आणि किती वर्ष जगला, शेवटचा श्वास कोणत्या वर्षी टाकला, किती वाजता कोण्या ठिकाणी गेला, याचा सगळा हिशोब पहिल्या वेळेस निघून येते असा. हो, हे गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड एखाद्या वेळेला समजा जळून जाईल, पुरात वाहून जाईल, एखादा डाटा करप्ट होईल. पण हे देवाचं रेकॉर्ड आहे ना, या रेकॉर्डले काहीच होणे नाही. तुमचं आमचं जसंच्या तसंच राहील. मग या रेकॉर्ड मध्ये त्या दिवशी निघालं की तसं तसं निघते. एका गावातला माणूस गेला आणि यमदूतानं पकडून नेला. नेल्यावर त्याचं रेकॉर्ड काढलं. चला, चिमाजी गुमाजी कापशे कोण्या गावचे, गौलखेडीचे. कोणी सोयरे नाहीत ना बाबा ते, नाही तर शेजारचं गाव घेतल्यावर म्हणसाल गौलखेडीच काऊन निवडली. जाऊ द्या, आमच्या इकडलं सांगतो का, मूर्तिजापूर, लय दूर जाऊ आपण, म्हणजे तुमचं कोणीच नसलं पाहिजे तिकडे. आणि काढलं रेकॉर्ड. जसं रेकॉर्ड काढलं, पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत, मरेपर्यंतही मंदिरात दर्शनाला गेला नाही. ते देव म्हणले बापरे, लयच कट्टर निघाला आपला वैरी. पहिलं रेकॉर्ड. हो, जन्मापासून तर मरेपर्यंत दान धर्म केला नाही, क्रमांक 2 ची चूक. जन्मापासून तर मरेपर्यंत कधीही सत्कर्मात मदत केली नाही. हो, जन्मापासून मरेपर्यंत कधी मदत कोणाला गोरगरिबाला केली नाही. जन्मापासून मरेपर्यंत रिकाम्याच गोष्टी केल्या, कामाची गोष्ट एकही नाही. त्याचे 5-6 गुन्हे एवढे जबरदस्त निघाले. देव म्हणे चित्रगुप्ताले याच्या पुढचं वाचू नको, याचा हिशोब लागला एवढ्याच गोष्टीवर. म्हणे देवा अजून भरपूर आहे. यानं लोकांच्या म्हशी सोडल्या, बैल रातचे सोडून दिले, कोणाच्या हवा सोडून दिल्या गाळे इथल्या, आणि सगळे लय उदाहरण आहेत. हरभरा चोरून आणे म्हणे, कुठून कडब्याच्या पेंड्या आणे. हो,
लेकराचे दप्तर हुसके, बाबा बाबा लय गुन्हे आहे त्याचे, मग याला काय करायचं? देव म्हणत याच्या गुन्ह्याच्या हिशोबानं याचं रेकॉर्ड फुल झालं, मग याला इकडच्या याच्यात टाका. मग कुकडे टाकलं ते ना मंदिरात. तोडी ती मारी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. त्यानं चाबूकच लावेल तर तेल लावून ठेवेल, आला की झपाझप झपाझप. अहो तप्त तेलाच्या कढईत सोडलं, असे खांब मोठे मोठे लाल बुंद केले अग्नीमध्ये, त्याच्यावर चालवायला लावलं. नाही तशी तशी शिक्षा देणं सुरू झाली. त्याचं रेकॉर्ड तसं होतं. आणि त्याच्याच गावातला माणूस मग दुसऱ्या महिन्यात गेला, देवदूत त्याला घेऊन आले. काळा यायचं काय ना रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड काढल्याबरोबर सांगितलं याचा जन्म झाला, पहिला श्वास टाकला तर याचं वारकरी घराणं असल्यामुळे आबानं याच्या कानात रामकृष्ण हरी 50 वेळा म्हटलं. तिथून याच्या नामचिंतनाची सुरुवात झाली. लहानपणी आबा संग हरिपाठात जाय. एक दिवसही मंदिर सोडलं नाही. आबानं त्याची 5वी दिवशी माळ टाकली. तो पंढरीचा वारकरी झाला. मायबापाची सेवा केली, मंदिरात झाडपूस करे, नित्यनेमानं दिवा लावे, गरीब कोणी दिसलं तर मदत करे, कोणाच्या दवाखान्यात कामी पडे. हे सगळे कामं करता करता आपल्या संसाराची काही त्यानं निगा राखली नाही, पण दुसऱ्याचा संसार सुखाचा केल्याशिवाय राहिला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्या समाजाची पर्वा केली. असा मन मिळावू पुण्यात्मा आपल्या स्वर्गात आला. याचा हिशोब पाहता पाहता याला काय शिक्षा देण्यात यावं. भगवान उठल्याबरोबर सिंहासन सोडलं, त्या आत्म्याच्या जवळ गेले आणि हात जोडून उभे राहिले. म्हणे गेल्या 6 महिन्यात म्हणे तो सारखा पुण्यवान आत्मा आमच्या या इथं देवलोकात आला नाही. भाग्यवान आम्ही, तुझे दर्शन घडते आम्हाला. याला म्हणतात हा देवाचा भक्त. आणि नंतर त्याला आता जन्माला कोण्या ठिकाणी घालायचं. ज्ञानोबा सांगतात आपलं शरीर आत्म्याला वेगळं करते. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. ज्ञानोबा म्हणतात हे नवीन कपडे घालतो कधी? जुने टाकल्यावर. तसं आपला देह करते. आता हा आत्मा नवीन देह धारण करणार आहे. मग पाप पुण्य दोन्ही जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्याचा हिशोब त्यावेळेला होतो. आणि 12व्या महिनी हिशोब झाला की त्या जीवाला, त्या आत्म्याला देह प्राप्त होतो. आणि तो देह त्याच्या पुण्यानुसार, त्याच्या पापानुसार त्या जीवाला प्राप्त होत असतो. तुम्ही पहा या विश्वात, या पृथ्वीवर, या जगात सगळेच्या सगळे आडवे जीव आहेत. सगळे आडवे आहेत. सगळे आडवे. करा ना विचार थोडासा. ते कोणतं चॅनल आहे? जिओग्राफिक. ते चॅनल पाहिलं की सगळे जीव समजतात. पण एकच जीव असा आहे की तो फक्त सरळ आहे, उभा आहे. तो कोणता? कोणता आहे काका? माणूस, मानव. सरळ आहे. पण एक दुःख वाटते, सगळे जीव आळवे आहेत. ते आळवे चालतील, आळवे जातील, त्याचा देह धर्म आहे, यात नवल नाही. पण जो एकच जीव सरका आहे, तो का आळवा गेला की हिशोबच बसवते. जो सरका आहे ना, तो का आळवा गेला की तो बजेटच बसून टाकते. असा हा जीव आहे. म्हणून त्याच्याकरता हे आहे. अहो सरळ मिळाला, सरळ वागायचं, सरळ जगायचं, सरळ जायचं, सरळ सरळ काम झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्याकरता कबीर महाराजांनी एक दोहा सांगितला. अर्थात आपल्याच्यानं कोणाचं चांगलं होत नाही तर वाईट करायचं, आणि आपल्याच्यानं कोणाचं वाईट होत असेल तर हे गोष्ट चांगली नाही. चांगलं नाही करायचं, नका करू. पण कबीर महाराज म्हणतात तुम्ही तुमचंच चांगलं करा, दुसऱ्याचं चांगलं करण्याच्या भानगडीत पडू नका. मी नेहमीच ते सूत्र सोबत ठेवतो. मी माझंच चांगलं करतो. मी कोणाचं शेजारच्याचं आणि गावातल्याचं, माझ्या परिचयाचं कोणाचं चांगलं हो आणि मी करील या भानगडीत पडत नाही. पण माझं चांगलं करत असताना कोणाचं वाईट होऊन माझं चांगलं हो, एवढं तत्व मात्र मी जवळ सांभाळून ठेवतो. म्हणून कबीर महाराजाचा दोहा सुंदर आहे. पा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना.
बन सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। दया की दृष्टि सदा ही रखना, पापों में मन मत खोना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। हे तत्व या दोह्यामध्ये आहे. आपण आपलं चांगलं करायचं. आपण ज्या वेळेला आपलं चांगलं करू त्यावेळेला दुसऱ्याचं वाईट चिंतन घडणार नाही आणि ईश्वर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग अशा पद्धतीनं जगत असताना त्या भगवंताची शरणागती पत्करून संतांच्या संगतीत राहून त्या प्रभूला आपलंसं तुम्ही आपण करू शकतो. आणि देवाला आपलंसं केलं की तुकोबाराय म्हणतात त्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोए. त्या जीवाला सुखाची प्राप्ती देवाशिवाय नाही. म्हणून भगवान सुखरूप आहेत आणि दुसरा सुखाचा पत्ता मी नेहमी सांगतो संत सुखरूप आहेत. हे दोनच पत्ते सुखाचे आहेत. अर्थात सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. आणि सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. संत आणि भगवंत याचा अलभ्य लाभ आहे, त्याला जीव म्हणतात. अशी त्रिकुटी आहे, देव, जीव, संत. किती झाले आता? 3. बस या तिघांचा विचार पाहायचा आहे. सूत्र 3 आहेत, भक्ती, ज्ञान, वैराग्य. बरोबर? हे 3 देव, जीव, संत, हे 3 जन्माला येणे, जगणे, मरणे. किती झाले टप्पे? 3. जन्माला आलो, एक दुःख पार पाडलं, तुम्ही आपण जगत आहो. आता कोणी असेल 60, 65, 40, 35, 80, 85, काही काही बसलेले 90च्या पुढचे आहेत मा इथं समोर. 85, 90च्या जवळपास बसलेले बरेच आहेत. आता या वयात आलो आपण, म्हणजे जगणं चालू आहे. आता पुढचा टप्पा काय आहे? जन्माला आलो, एक टप्पा संपला, जगणं चालू आहे, आता हाही संपील. याच्या पुढे काय आहे? बोला. म्हणजे कोणी मरतच ना का? मग म्हणणा पटकन. आता त्याला काय एवढं लागते? मीच तुम्हाला जगलं, जन्माला आलो सांगितलं, जगणं चालू आहे सांगितलं, तुम्ही असंही म्हणायला भिवून राहिले मरण आहे पुढे. सांगा आता, असं म्हणायला काही हरकत आहे का? मी भागवतात 2 खेप मेलो बा, तरी तुम्हाला काहीच नाही वाटलं. बरं झालं मावर घेतलं म्या. आता तुम्ही सार्वजनिक उत्तर द्यायला पाहिजे होतं की महाराज 3रा टप्पा मरणाचा आहे ठरलेला. बरोबर आहे? बरोबर आहे ना टोपीवाले काका? का शंका आहे त्याबद्दल तुम्हाला काही? नाही. असं झालं एका गावात, कीर्तनाला गेलो मी, 2 तास कीर्तन केलं, शेवटी 5 मिनिटं एकच वाक्य बोललो. म्हटलं कीर्तन लक्षात ठेवू नका, पण जाता जाता हे वाक्य घरी न्या. लोक असे कांटव करून पाहत. अकोट तालुक्यातलं गाव आहे, नाव नाही सांगत, सोयरे लागतील. म्हटलं या गावातले सगळे लोक मरतील शेवटी, आणि हेच वाक्य घेऊन जा. अरे दर्शनाला एकही नाही आलं कीर्तन झाल्यावर. राग आला त्या गावाला येईल. म्हणे लोक असा कसा दाळ भद्र्या पोहा आणला रे. 2 घंटे कीर्तन केलं म्हणले का ना मस्त. शेवटी 5 मिनिटं असा अबध बोलला म्हणे या गावातले सगळे लोक मरतील, हे ध्यानात ठेवा, घरी जा. याला काय गरज होती म्हणे गावातले लोक मारायची? लोक चालले गेले. कार्यकर्ते राजो जे 2-4 तारखा घेणारे होते त्यातला एकच जण आला माझ्याजवळ. म्हटलं बाकीचे कुठे आहेत? म्हणे त्यालाही राग आला. म्हटलं तू कसा काय आला? म्हणे काय आता येता नाही तर काय, तर म्हणे मला विचार पडला पुढच्या वर्षी तारीख घ्याव का नाही. म्हटलं काऊन रे? म्हणे राजा म्हणे असं बोलत असतात का? म्हणे 2 घंटे चांगले बोलले, शेवटी झोडपा त्याला म्हणे विनाकारण घेणं देणं, चांगल्या तोंड चोपड्या गोष्टी करून जायचं होतं म्हणे, म्हणजे पुढच्या वर्षी तारीख फिक्स राहिली असती. म्या म्हटलं मी तोंड चोपड्या बोवा नाही, तारीख घ्या का नका घेऊ, जे खरं आहे ते बोलायला काय आहे. म्हणे तुम्ही खरं बोलले पण रुतलं ना म्हणे आमच्या गावाला. म्हटलं काय रुतलं? म्हणे सगळ्या गावातले लोक मरतील. म्हटलं मी खोटं बोललो का? मरणारच आहो, मृत्यू लोकच आहे.
प्रत्येकाला येणं आहे जाणं आहे, पण हुशार आणि सावध करण्याकरता जर आलो तर सांगा लागेल ना, पुढे गड्डा आहे पाय टाकू नका, नाही का? मग हे सांगणं गुन्हा आहे का? नाही. म्हणे तुम्ही बोलले पण रुतलं लोकायले. म्हटलं रुतू दे, खरं बोललेलं रुततच असते आणि तोंड चोपड्या गोष्टी केलं की मस्त वाटते. तसंच चालू आहे. घरातले माणसंही एकामेकासंग खरं बोलले की रुततात. त्याचा स्वभाव नाही म्हणतात चांगला, इचकट आहे तो. इचकट नाही तो, जो माणूस तोंडावर बोलते ना तो मी मा खिशात ठेवत असतो, मला आवडते तो माणूस. तो माणूस सावध करते पावलो पावली. जो खरं बोलते त्याच्या मनात काही नसते, आणि जो तोंड चोपड्या गोष्टी करते तो तुम्हाला एक दिवस नाही कधी गड्ड्यात घालील तर मग पा कधी. पण एक बुडा काठी टेकवत आला आणि दर्शन घेतलं. म्हटलं बापा तुम्ही 80 वर्षाच्या आबा, मला आशीर्वाद द्या, दर्शन घेऊ नका. म्हणे महाराज सगळं कीर्तन लक्षात राहिलं नाही म्हणे तुमचं, पण शेवटचं वाक्य मी फार मनात बसून घेतलं. तुम्ही खूप सुंदर बोलले, चांगलं वाटलं मला. मी म्हटलं चला जाऊ द्या, हत्ती के पाव में सबके पाव. म्हातारा बुडा जर म्हणते चांगलं बोलले, आपल्याला भेटलं प्रमाणपत्र. पण म्हणे महाराज तुम्ही म्हटलं म्हणे की सगळ्या गावातले लोक मरतील, खरं बोलले म्हणे तुम्ही. पण म्हणे मी या गावचा नाही, मा युवाच्या घरी गेलो भागवताले. म्हणलं तुम्ही कुठच्या? म्हणे मी बाजूच्या गावचा. म्हणजे त्या बुड्याला त्याचा आनंद की मी या गावातला नाही, मी मरणार. सांगा आता, मग तो बुडा सुटला का? पण त्या बुड्याला तेवढं समाधान जसं तुम्हाला आता कसं वाटून राहिलं. हा मग असं होते ना ते. मी बाहेर गावचा आहो म्हणे. मी म्हटलं राजा आबा मलाच दर्शन घेऊ द्या तुमचं. तुम्ही बाहेर गावचे म्हणजे का अमृत पिऊन आले का? तुमच्या गाव स्मशानभूमी नाही का? तिथं लोक मरणार नाहीत का? अमरपट्टा लिहून आले का? सगळेच मरणार आहात. पण याच्यासाठी माणसाचा टप्पा तिसरा शेवटचा चांगला व्हाव, जगण्याचा क्रम चांगला असला पाहिजे. आणि त्यावेळेला आपलं शेवटचा वेळ प्राप्त होईल, शेवटची संधी येईल, शेवटचा क्षण, शेवटचा श्वास घेण्याची वेळ येईल, त्यावेळेला प्रभूला चिंतन करून आळवायचं आहे. आणि तेही सुद्धा कबीर महाराज त्यांच्या भाषेत सांगतात, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का वट हो, यमुना का बंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. म्हणजे अशी प्रार्थना, अशी आराधना, अशी आपली इच्छा प्रगट व्हावी की त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण आणि भगवान माझ्या समोर असावे, त्यावेळेला माझे डोळे बंद व्हावेत आणि शेवटचा श्वास जटायू पक्षाप्रमाणे माझा प्राण जावा, अशी अपेक्षा धरून जीवन जगावं. निश्चितच शेवटचा दिस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून जगत असताना दिवस चांगले गेले की शेवट अंतकाळ चांगला होतो. आणि अंतकाळ चांगला होण्याकरता ही खटाटोप आहे, हा संवाद आहे, हे प्रभूचं चरित्र आहे आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. म्हणून तुम्हा आपल्याला ही पर्वणी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. म्हणून निमित्त जरी या ठिकाणी सौभाग्यवती रेखाबाई अंबुलकरचं आहे, त्यांच्या वर्षश्राद्धाचा आहे, पण त्यांच्या परिवारानं ठेवलेली ही पर्वणी आणि या कार्तिक महिन्यामध्ये हा योग जोडून आला. बरोबर एकादशी, द्वादशी, कार्तिक मास अशी आनंदाची पर्वणी. आणि या आनंदाच्या पर्वणीमध्ये श्रीमद भागवत कथेचं वाचन आणि त्यामध्ये तुम्ही आपण श्रवण करणार आहोत. निमित्त मात्र एक असते, पण इतरांनाही त्याचा लाभ होत असतो. या कथेच्या गंगा स्नानामध्ये आपण न्हावून निघावं अशी सर्वांना विनंती करतो, प्रार्थना करतो. पहिला दिवस आहे, पहिलं सत्र आहे. उद्यापासून आणखीनही तुमच्या परिचित असलेले माता भगिनी, पुरुष मंडळी, सर्व वडीलधारी मंडळी यांनी 1 ते 5 यावं, म्हणजे आयोजन केलेल्या परिवाराला सुद्धा आनंद होईल. यांच्यापेक्षा किंबहुना ज्या भगवंताने आपल्याला नरदेह दिला त्या देवाला सुद्धा आनंद होईल की माझ्या कथेमध्ये सर्वांनी या ठिकाणी येऊन
कथा श्रवण केली, आनंद उत्सव साजरा केला, माझं चरित्र श्रवण केलं, असा आनंद भगवंताला होत असतो. म्हणून त्या भगवंताची कथा आपण करण्याकरता उद्यापासून 7 दिवस एकत्र येऊ. तूर्त या ठिकाणी पहिल्या दिवशीचं पहिलं सत्र आपण भगवंताच्या चरणी समर्पित करू. समर्थ योगी गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करू. सोपीनाथ महाराज, भगवान महादेव, सर्व श्रोते मंडळी, मातृशक्ती पितृशक्ती सप्ताहाचे आयोजक, सुंदर अशी संशिष्टी आमचे संतोष भाऊ आणि या सर्व मंडळीच्या चरणी समर्पित करून या सत्रामध्ये काही बोलताना चुकलं असेल, एखादा शब्द वावगा निघाला असेल, बुद्धीचे दोष, योग्य असेल ते सद्गुरूची कृपा आणि योग्य कथेचं चिंतन घरी न्यावं, अयोग्य शब्दाचा त्याग करावा या ठिकाणी विनंती करतो. अर्थात केली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आरती करू.